इंग्लैंड का दिल फिर से टूटेगा जब वो टकराएंगे टीम इंडिया के धुरंधरों से। इंग्लैंड वर्सेस इंडिया 1 जुलाई से 11 जुलाई तक लाइव सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, तळावाच्या भूगर्भातून हास्याचे झरे घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्याचा ट्रिपल डोस। मंडळी, लहानपणी परिकथेत आपण शापित राजकन्याच्या अनेक गोष्टी वाचल्यात। अशीच एक परिकथा आज एका हनीमूनच्या रात्री घडणार आहे। बघूया तिथे नेमकं काय घडतंय ते दाखवायला मंचावर येत आहेत कल्याणची चुलबुली शिवाली परब, फिल्टर पडायचा बच्चन गौरव मोरे आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने। ये खूबसूरती, ये कातिल अदाएं, ये सारे चिराग बुझा दो, कहीं आग ना लग जाए। बापरे, ईश्य, हे ईश्य मला ऐकून देण्यासाठी सचिन मोटेंचे शिष्य गेली 4 वर्ष तडपतायत। रोज सकाळी 10 वाजता उठतात, मीटिंगला बसतात आणि विचार करतात की आज गौराचं लग्न कसं मोडता येईल याच्यावरती विचार करतात। ज्याला हे सुचतं त्याला असं वाटतं की मी जगातला क्रिएटिव्ह लेखक आहे म्हणून। अरे पण नाग्यांनो, आज माझं लग्न झालंय, एवढी सुंदर बायको मला मिळाली, आज माझा हनीमून आहे। तुम्ही बसा मामला करत करत मीटिंगा। गौरवजी, गौरवजी कोणाशी बोलताय? प्रसाद ओक। गौरवजी, प्रसाद खोलीत कुठे आहेत ते? कुठे लपले ते? लबाड कुठले? अगं लबाड इकडे वेडीस का तू? असंच बोललो, मस्करी केली। प्रसाद ओक घरी आहेत, ताई सोबत रील करतायत। मग काय म्हणणार शिवा, आज काय सुंदर दिसतेस यार तू। असं वाटतं की रात्रभर तुझ्याकडे बघत बसावं। ठीक आहे, मी झोपते, तुम्ही बघत बसा। ए गजनी, मस्करी केली ग, एवढी काय सिरियस होते? मस्करी केली मी। मी सुद्धा मस्करी केली तुमची। ओह गौरवजी बसा ना। येस येस, बसा ना, एकच मिनिट हा। कसे आहात? घ्या काय? दूध ओह प्या ना। हो। ए तू शिट्टी का मारलीस? नाही, मला आवडतं शिट्टी मारायला। क्या बात आहे, तुझं काहीतरी वेगळंच आहे हा। प्या ना, पटापट प्या, सगळं संपवा ना, घाई करा. अगं हो, ही घाई कसली? तू पण पी ना। नाही, मला नकोय, तुम्ही दूध प्या, मी माझी मिरची आणली आहे। काय? मिरची? हो, मला मिरची खूप आवडते। ए! काय झालं? तू काय येडी आहेस का? का? कच्ची मिरची खाली ती पण हनीमूनच्या रात्री। हा, मला आवडते मिरची। अगं मिरची तू खाल्ली, तुला तिखट लागणार, तुझ्या डोळ्यामध्ये पाणी येणार, मला नाही आवडणार। गौरवजी, मला नाही आवडणार, तुझ्या डोळ्यात पाणी आलं, मला नाही काळजी करू आवडणार। नका गौरवजी, काय? काळजी करून तुम्ही बसा, शांत बसा इथे। मी कसं शांत बसू यार? शांत बसा, मला काहीच नाही होतंय, शांत बसा। खरंच तुला काही होत नाही? गौरवजी ऐका ना, काय? मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे। आता गौरवजी, मी नॉर्मल मुलगी नाहीये। मला माहिती आहे ग, तू खूप वेगळी मुलगी आहेस। स्वर्गातली अप्सरा आहेस, ती स्वर्गातनं डायरेक्ट कोळशेवाडीत पडलीस। गौरवजी, तसं नाहीये, मग? मी नॉर्मल मुलगी नाहीये, मी अप्सरा नाहीये, मुळात गौरवजी मी माणूसच नाहीये। म्हणजे कोण असू? भूत आहे का तू? भूत आहे का? गौरवजी, शांत बसा, शांत बसा, शांत बसा, तुम्ही घाबरू नका। तू भूत आहेस, तुम्ही काळजी करू तू नका। भूत आहेस। तुम्ही ऐका कुठं ना, जाऊ गं? मी भूत नाहीये गौरवजी। मम्मी गौरवजी, मी अप्सरा नाहीये, मी माणूस नाहीये, मी भूतही नाहीये, कोणाच? मी शापित पोपट आहे।
कोण आहेस? शापित पोपट. शापित पोपट? हो गौरवजी. हे काय शापित पोपट? गौरवजी एका देवदूताने मला शाप दिलाय गौरवजी आणि मी माणूस झाले गौरवजी. अगं तू पोपट नाहीस, तू माणूस आहेस, मुलगी आहेस तू. नाही गौरवजी, आमच्यात असं काहीच नसतं. म्हणजे मुलगी जरी असली ना तरी तिला पोपट असंच म्हणतात. चल का असं अहो, कसं खरं. मुलगीला पोपट? नाही नाही अगं तू पोपट नाहीस, तू मुलगी आहेस, मुलगी. गौरवजी मी कसं समजावू तुम्हाला गौरवजी? इथे बसा, मी सांगते. हा, बसा. हं. खूप मोठी स्टोरी आहे खरं तर. हा 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे गौरवजी. गौरवजी, मी आणि माझा राघू माझा पोपट बॉयफ्रेंड, राघू? आम्ही दोघं फांदीवर प्रणय क्रीडा करत होतो गौरवजी, आणि एकमेकांना फळं फेकून मारत होतो. पोपट प्रणय क्रीडा करतात की आबाधुबी खेळतात? ऐका ना गौरवजी. गौरवजी, आम्ही एकमेकांना फळं फेकून मारत असताना खालून एक देवदूत जात होता. हा. तर एक फळ त्या देवदूताच्या डोक्यावर पडला आणि तो चिडला, आमच्याकडे रागाने बघायला लागला गौरवजी. आणि तो बघत असताना माझी सटकली गौरवजी. हा. मी त्याला बोलले, ए भाई ऐसा क्यों देखता है भाई? तर तो मला म्हणाला, तुम देख के खेलो ना. मी त्याला म्हंटल, मग ए तुम देख के चलो ना, देख के चलना चाहिए ना. देवदूतासोबत तू असं भांडलीस? तुम्ही देक्के चलो ना असं म्हणून? हो गौरवजी. गौरवजी, पोपटांना कुठे अक्कल असते का? प्रेमाच्या नादात कधी कुठे काय डेअरिंग करतील काय सांगता येत नाही. गौरवजी, ते देवदूत खूप भडकले गौरवजी. त्या देवदूताने मला शाप दिला. तर ते मला म्हणाले, तुला खूप हौस आहे ना भांडायची, राडे घालायची, मी तुला शाप देतो, तू आत्ताच्या आत्ता माणूस होशील. आणि खडाक्कन फांदी तुटली आणि मी ढपाक्कन पडले. धमाकन पडले? मी माणूस झाले होते गौरवजी. त्या एवढ्याशा फांदीला माझं वजन पेलवलं नाही आणि मी त्या देवदूताच्या अंगावर ठपक्कन पडले गौरवजी. तो आणखी चिडला आणि माझ्या पोपट बॉयफ्रेंडला सुद्धा शाप दिला त्याने. आम्ही गयावया करू लागलो की नको, आम्हाला शाप देऊ नका, आम्हाला उंच उंच आकाशात उडायचंय, विहारायचंय, आम्हाला एकत्र राहायचंय, आम्हाला आमचा संसार थाटायचाय गौरवजी. तर देवदूत म्हणाले, नाही, आता मी शाप दिलाय, आता तो मागे घेता येणार नाही. मग आम्ही म्हणालो, देवदूत आम्हाला उशाप द्या. उशाप माहिती आहे ना? हा माहितीये, ते वॉचमॅन करतात ना, उशामची उशामची उशामची. मला खात्री पटली आहे. काय? देवदूताने उशाप दिलेला आता तो खरा होणार आहे. कसं काय? कारण देवदूत मला म्हणाले होते की एक टुकार सेन्स ऑफ ह्युमर असलेल्या मुलाशी तुझं लग्न होणार. आणि तो जेव्हा पहिल्या रात्री मला स्पर्श करणार तेव्हा माझी पोपट होण्याची प्रक्रिया सुरू होणार. असं देवदूत बोलला? हो गौरवजी. चल का? गौरवजी, मी पोपट होणार आहे. ए, चल का? गौरवजी, खरंच. ए चल चल, का असं काय नसतं. हे बघ शिवाय, हे सगळं खोटं आहे. अबे शिवा, काय करतेस तू? अरे शिवा गपला यार. ए शिवा, ए काय चाललंय? गौरवजी, काय? गौरवजी, तुम्ही मला स्पर्श करतात, माझ्यातलं पोपटत्व जागं होत आहे गौरवजी. गौरवजी, काय बोलतेस तू यार? गौरवजी, गौरवजी, काय? गौरवजी, मी पोपट होणार आहे गौरवजी, पुन्हा पोपट होणार. गौरवजी, ए ऐक ना, असं काय नाही यार, तू माणूस आहे, मुलगी आहेस तू. नाही गौरवजी. हा कोणाला एवढ्या रात्री ए, कोण आलं एवढ्या रात्री? गौरवजी, तो आलाय वाटतं. कोण? गौरवजी, माझा राघू आलाय. कोण राघू? माझा राघू मला भेटायला आलाय. कुठेस तू? कोण आहे एवढ्या रात्रीचं? कुठेस तू राघू? फाड 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 फाड. कोण आहे तू? मी पोपट. मग तू इथं काय करतोय? पोपट आहेस ना? याचे पाय केवढे मोठे आहेत. हा, अरे हा बोलतोय, हा पोपट कसा काय? त्याचं काय, देवदूतानं शाप दिलेला मला. काय? ते मला म्हणाले की तू अर्धा पोपट आणि अर्धा माणूस म्हणून भटकत राहशील, पण तुझ्या स्वीटूच्या मनुष्य नवऱ्याने तिला स्पर्श केला की तू पूर्ण पोपट होशील. कोण आहे बे हा देवदूत? केवढा बालवाडी लेवलचा शाप दिलाय. असं कधी असतं का? अर्धा पोपट अर्धा माणूस. राघू,
तू हेच करत बसणार आहेस की माझ्याकडे सुद्धा लक्ष देणार आहेस? काय झालं हे एक मिनिट मी हे किती वाट बघत होते अरे तुझी. कुठे होतास तू? मला आतुरता लागलेली तुझी येण्याची. राघू ए राघू, तू का नाही आलास रे? स्वीटू स्वीटू मी 25 वर्ष तुझी वाट बघितली स्वीटू. ए ए ए ए भिकाऱ्या, आत्ता ती बोलली 2 वर्षापूर्वी ती पोपट होती म्हणून. ती माणूस असतानाची 2 वर्ष सांगत असेल. ती माणूस असतानाची. हा? एक गोष्ट लक्षात घ्या, माणसाची 2 वर्ष म्हणजे पोपटाची 25 वर्ष. अबे कोणता पोपट 25 वर्ष जगतो बे? शापित पोपट. तुम्हाला सांगतो, प्राण्याच्या आयुष्यात दीर्घायुष्य मिळणं म्हणजे शाप आहे हो. नाही नाही, आठवून घेतलं वाक्य हरकत नाही, पण बरोबर नाही. मजा नाही. तू इथे कशाला आलाय ते सांग पहिलं. मजा नाही, तू कशाला आलाय सांग पहिलं, बाकीचं मला माहिती नाही. दोन मिनिटं द्या मला, 2 मिनिटं द्या. हा, स्वीटू स्वीटू मी कायम तुझ्या आजूबाजूलाच होतो ग स्वीटू. पण मला दिसला का नाहीच रे राघू? तशी वेळ आली नव्हती स्वीटू. म्हणजे मी रोज लपून छपून उडत फक्त तुझ्याकडेच बघायचो. माहितीये तुला 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 तुमचा प्री वेडिंग फोटोशूट आठवतंय का? आठवतंय? तेव्हा ह्याच्या अंगावर कोण शिटला होता? मी शिटलो होतो. कारण मला बघवत नव्हतं माझ्या स्वीटीचं लग्न होतंय म्हणून सगळं फ्रस्ट्रेशन बाहेर काढलं. शिवा, आपल्या प्री वेडिंग फोटोशूटला तू, मी आणि तुझा फोटोग्राफर मित्र बनेच होता ना? हो. याला कसं माहिती? म्हणजे एक मिनिट, हा खरंच पोपट आहे? खरंच पोपट आहे. हा खरंच पोपट हो आहे? गौरवजी, हा खरंच पोपट आहे गौरव. तुम्हाला कसं पटवून देऊ मी? हा. तुमच्या लग्नात तुम्ही हार घालताना तुम्हाला उचललं होतं हा. आणि तुम्ही धपकन खाली आपटलात. त्या भिकाऱ्या बनीने पाडलं होतं मला. हा. त्याच्या पायाला खाली टोचे कोणी मारले? मी मारले. मी लग्नात आलो होतो स्वीटू तुझ्या. अरे म्हणजे हे शिवा, हा खरंच पोपट आहे? मी खरंच पोपट आहे. तुम्ही खूप खूप मोठं काम केलंय. थँक्यू दादा, खरंच थँक्यू. स्वीटू, मिठू, तुला एक गोष्ट कळते का स्वीटू? काय? आता तू पोपट होणार आहेस. हा जो माणसाचा चेहरा आहे ना, तो जाऊन छान असा पोपटाचा चेहरा येणार आहे तुला. हो. हे हात जाऊन छान अशी पंख येणार आहेत तुला पोपटाची. आणि हे नाक जाऊन छान अशी चोच येणार आहे तुला. स्वीटू, आता आपण लवकरच पोपट होणार ए आणि मस्त मग आपण दोघं छान असं आकाशात उडायचं. ए आपल्या जंगलात जायचं आणि एका फांदीवर बसून प्रणय क्रीडा करायचं. हे नाग्या सोड तिला. अरे माझी बायको आहे. अरे काय करता तुम्ही यार? एक मिनिट थांबा, गप्प बसा. तुम्ही मला चिडवताय. गौरवजी, तुम्ही स्पर्श केल्यावर माझ्यातलं पोपटत्व जागं होत आहे चल गप काय पण नको बोलूस. हा, एक मिनिट, हे असं का करते? हो, आम्ही पोपट आहोतो. आम्ही हेच करतो. नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लक्षात ठेवा. काय? तुम्ही जितका तिला स्पर्श करणार हा. ना, तितक्या लवकर ती पोपट होणार. मग मी काम करतो ना, मी तिला स्पर्शच करत नाही म्हणजे ती पोपट होणारच नाही. पटकन बोल, 15 मिनिटात फक्त. काय करतोय? होनी को कोई नहीं रोक सकता. म्हणजे तुम्ही ऑलरेडी तिला स्पर्श करून हा. तिची पोपट होण्याची प्रोसेस सुरू केलेली आहे. मी आता तिला कोणी नाही अडवू शकत. आता का मागे जाताय? तू चाललायस हा. आता का? माझं ओय! हे बघा, काय? तुमच्या एका स्पर्शाने तिची चोच बाहेर आली आहे. ही बघा, बघा, नीट बघा. अरे हो रे, अरे कसं शक्य आहे पण हे? नाही खरंच तुम्ही देव माणूस आहात दादा. हा. तुम्ही देव माणूस आहात. तुम्हाला कळतंय का ती आता पुन्हा पोपट होणार आहे? ऐक ना शिवा, ऐक ना, तू गेल्या जन्मात पोपट असताना तुमची प्रणयकडे झाली आहे ना, आज आपला हनीमून आहे यार. तू माझी बायको आहेस ना, आता आपलं लग्न झालं ना, जाऊ दे ना ह्याला. नाही गौरवजी, मैं आपकी कभी थी नहीं गौरवजी. मी फक्त माझ्या राघूची होते. राघू, मी किती वाट बघितली रे राघू तुझी. मी पण वाट बघितली. राघू, एक मिनिट, हा ट्रेन बोलला. नाही गौरवजी, आमची भाषा आहे ही. हा. आम्ही एकमेकांशी असा संवाद साधतो. हो ना रे राघू? हो. अरे हा रागू ना एक नंबरचा नागू आहे. नाही. मला तर गॅरंटी हा पोपटच नाही आहे. नाही गौरव, दिसतोय ना पोपटच आहे हा. हा पोपट नाहीच आहे. अहो मी पोपटच आहे, खरंच सांगतोय. हा? तुम्हाला पटत नाहीये? हा. मी प्रूव्ह करू शकतो. कसं? एक काम करा, तुम्ही पत्त्या ना, मी तोंडाने बरोबर पत्ता उचलून दाखवतो. हे कुठलं लक्षण आहे पोपट असण्याचं? कोंबडीला शिकवतो, कोंबडी पण हेच करेल. मग मी तुमच्यासारखं बोलून दाखवू? आल्यापासून तेच करतोय रे भिकाऱ्या. मग मिरची खाऊन दाखवतो ना. अरे मी पण खातो मिरची. अरे हेच सगळं तर पोपट पण करतो ना. वेगळं काय त्यात मग? नाहीतर काय? अरे माणसाने सगळं करून ठेवलंय. पोपटाचे लाड नाही आहेत, माणसाने हाईप केलं पोपटाला.
माणूस घेतो त्याला 2-4 गोष्टी शिकवतो आणि त्याला ते करायला लावतो. पोपट ते प्रामाणिकपणे करतो आणि माणूस मजा बघत बसतो त्याची. सोड ना यार, जाऊ दे ना यार, ते माझी बायको, तू जा ना इकडनं यार. नाही गौरवजी, मला निघावं लागेल गौरवजी, कारण आपली साथ इथपर्यंतच होती गौरवजी. तू का जाणार आहेस पण? नाही गौरवजी, थँक्यू सो मच. म्हणजे तुम्ही मदत केली माझ्यातलं पोपटत्व जाग करण्यासाठी गौरवजी. मला एक कळत नाही की मी तुझा पोपट केला की तू माझा पोपट केलाय यार. नाही गौरवजी. ऐका बघा, जे झालं ते झालं, विसरून जा. अरे पण आमचं लग्न सगळं झालं. विसरून जा दादा. तुम्हाला कळत नाहीये, तुम्ही खूप मोठं काम केलं, पुण्याचं काम केलंय तुम्ही. 2 प्रेम करणाऱ्या मुख्य जीवांना एकत्र आणलंय तुम्ही दादा. माझी बायको यार ती. तुमचे उपकार कसे फेडू कळत नाही. शिवाली ये, जोड्यानं पाया पडूया. हो चालेल. दादा आशीर्वाद द्या. काय बोलू, मोठे पोपट व्हा. कसं वाटतंय ते? अष्टपोपट सौभाग्यवती भव. काय बोलू? थँक्यू सो मच. चल बनू. बनू. एक मिनिट, तू आता बोली चल बनू बोलीस ना? चल बनू पुन्हा पोपट. असं म्हणाले मी. चल. तू पुढे हो. सांभाळून जा रे. ये हात दे मला. करते, हा. आरामात हा. वा 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 वा, मस्त उडाले. 2 मुकेजीव उडाले. अरे बापरे, शिडीने खाली उतरलेत. अरे वा, शिडीने उतरले. ए! अबे शिडीने उतरलेत. अरे पोपट उडत नाही, बाईकने जात आहेत. अरे तो बनी आहे. या बने, अरे भिकाऱ्या बने, काय केलं? काय विषय काढलात? शापित पोपट माझ्या बायकोला घेऊन जातो. अरे पोपट क्रिएटिव्हिटी ना तुमची, बेकार क्रिएटिव्हिटी. बेकार बने माझी बायको. क्या बात है. आज खूप दिवसांनी मला लेखकांना म्हणावं असं वाटतंय, जाम भारी पोपट क्रिएटिव्हिटी. सई. मजेदार परफॉर्मन्स होता. बने, तुझ्या हेअर मेकअप कॉस्ट्युमसाठी 100 पैकी 100 मार्क. मस्त. कॅरी पण सुंदर केलंस. खरंच 2 पोपट स्टेजवरती आहेत की काय? डोळे बंद केले तर असंच वाटत होतं. ब्रिलियंट शिवा, ब्रिलियंट परफॉर्मन्स. फार मस्त. गौऱ्या फार मस्त. आणि हा स्टबल लुक छान दिसतोय गौऱ्या. वेगळीच कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही ती खूप छान कॅरी केलीत. मजा आली. थँक्यू मॅम, थँक्यू. वा वा वा. मंडळी, क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर हवा असतो, बँडमध्ये एक सिंगर हवा असतो, लग्न लावायला नारायण हवा असतो, तसाच प्रत्येक स्त्रीला एक मित्र हवा असतो. तो कसा असावा हे जाणून घेऊया पुढील प्रहसनातून. जे दाखवायला मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. नको नाही नाही नाही, नको रडू. रस्सा नको रडू ना. इशू कशाला एवढा इशू करतेस मला कळत नाही. नको ना, नको. हे घे, हे तू टिश्यू घे. नको रडूस प्लीज, प्लीज नको रडूस. तू इथे ये. अगं हो प्रिया, हो तू थांब ना. काय करताय तुम्ही? नका ना रडू. तुम्ही का रडताय मला कळत नाही. आपल्या हातात आहे का सगळं आता? अरे Hello? काय करणार सांग. येस हॅलो या नो प्रॉब्लेम. येस हो, मी मेल केलेला आहे. येस मेल हो मी केलेला आहे. प्लीज डू द नीडफुल. या ओके, चल थँक्यू. येस हॅव अ गुड डे. येस गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग सर. येस गुड मॉर्निंग. मिस ईशा, मी तुम्हाला काही डॉक्युमेंट्स तयार करायला सांगितले होते, ते तयार आहेत? गुड, मला ते लगेच पाठवा. आणि मिस रसिका, आपले सनी डेव्हलपर्सचं टेंडर भरायचं आहे आज, राईट? येस, मला ते दुपारपर्यंत मिळायला हवं. आणि मिस प्रिया, प्लीज मीट मी इन द कॅबिन, राईट? आपल्याला आजचा दिवस शेड्यूल करायचा आहे. आणि मिस्टर ओंकार, आपलं पॉवर. मिस्टर ओंकार, व्हॉट आर यू डुईंग हिअर? तुम्ही इथे काय करताय? तुमचं आज आपल्या वेगळ्या ब्रँचमध्ये जॉईनिंग होतं ना? येस सर. तुम्हाला ट्रान्सफर लेटर दिलं होतं मी. तुम्ही इथे काय करताय? तुम्ही तिथे असणं अपेक्षित आहे आज. हा सर, पण मग इथे काय करताय? नाही सर, माझ्या काही पर्सनल बिलॉंगिंग्स राहिल्या होत्या ऑफिसमध्ये.
अच्छा ओके बरं त्या पटकन कलेक्ट करा आणि वेळेत पोचा हा इकडे जा त्या दुसऱ्या ब्रँचला. तिथला बॉस माझ्या इतका कॉपरेटिव्ह नाहीये. हा छान काम करा. मेक मी फील प्राऊड. ओके Yes. चलो सी यू. गुड टू सी यू. बाय. सर येस मिस रसिका बोला. आम्हाला बोलायचं होतं सर तुमच्याशी थोडं. आम्हाला म्हणजे तुम्हा सगळ्यांना. आम्हाला मुलींना बोलायचं आहे सर तुमच्याशी. अच्छा मुली म्हणजे तुम्ही तिघी. मॉर्निंग वाईफ गंमत केली. ओके सॉरी. ओके आय एम सो सॉरी. बोला. सर ओंकारची ट्रान्सफर कॅन्सल करा ना सर प्लीज. सर प्लीज प्लीज त्याला इथे ठेवा ना प्लीज. रिक्वेस्ट करतोय सर प्लीज. प्लीज हात जोडते सर. काम डाऊन. एक बापरे एवढं काय झालंय हा म्हणजे का मी कॅन्सल करायची त्याची ट्रान्सफर काय झालं एवढं. सॉरी सर तो गेला ना तर आम्ही फक्त मुली राहतो सर. हा सर तो एकटा पुरुष एम्प्लॉई आहे सर. ए मिस प्रिया काय बोलताय अहो मी पण आहे इथे. हा इथेच असतो मी आतमध्ये. सर हो तुम्ही आहात म्हणजे पुरुष आहात तुम्ही पण तुम्ही बॉस आहात ना. तुम्ही एम्प्लॉई नाही आहात आणि तुम्ही आत कॅबिन मध्ये असता. अरे यात रडण्यासारखं काय. आणि मी आत असतो तर मी काय करू मग. मी माझी केबिन सोडून बाहेर येऊ का बसायला. एक मिनिट पहिले तर ना शांत व्हा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मला एक कारण सांगा की तुम्हाला हा का हवा इथे. सर त्याचं असं आहे ना की ओंकार आमचा मित्र आहे सर. हो सर. तो नसला तर आम्ही कसं नाही राईट आय कॅन अंडरस्टँड. आपण खूप वर्ष एकत्र काम करत असतो. चांगली मैत्री होते. आय कॅन अंडरस्टँड. बट डोंट वरी तो गेल्यानंतर तुम्ही हवं तर मला मित्र करा. मी होईन तुमचा चांगला मित्र. नाही सर तुम्ही नको सर. मी का नको. सर तुम्ही मैत्रीत बोट दिल्यावर हात धरणारे वाटतं सर. याचा अर्थ काय. याचा अर्थ काय. आय मेंट टू से की सर तुम्ही बॉस आहात हा. ना तर आम्ही मैत्रीचं बोट पुढे हा. गेल्यानंतर तुम्ही अधिकारवाणीने हातच धराल ना सर. असं म्हणायचं. तसं फादर फिगर. ओ अच्छा या राईट येस पण ओंकारचं तसं नाहीये सर. ओंकार मैत्रीत बोट दिल्यावर फक्त बोटच धरतो आणि इतकं छान बोट धरतो ना सर. खूप छान बोट धरतो. मला मुळात कळत नाहीये हा क्रायटेरिया काय आहे. एक मुलगा बोट धरतो. बरं धरतो ते धरतो छान धरतो म्हणजे काय करतो. हा काय क्रायटेरिया आहे. खरंय पण मला एक कळत नाहीये. मी याला इथे का ठेवायचंय ऑफिसमध्ये. हा ऑफिसचं काम करत नाही चालेल पण हा बोट छान धरतो. हायर मॅनेजमेंटला मी सांगायचंय मस्त बोट धरतो सर हा छान. तुम्ही या कधीतरी. हा बोट धरतो सर या ना. या सर पीपीटी साठीचं बोट हा धरतो सर. सर तुम्ही आता बोट धरून बसू नका सर. मी नाही धरलंय बोट. सर म्हणजे बोट सोडा. मी धरलंच नाहीये बोट. अहो सर बोटाचा विषय सोडा म्हणतेय. सॉरी नो तो काम केवढं चांगलं करतो ते बघा. नाही डोंट गिव्ह मी दॅट. कामाविषयी त्याच्याबद्दल तुम्ही बोलू नका. नाही आतापर्यंत त्याने माझ्याकडे सबमिट केलेल्या फाईल्स तुम्ही पाहिल्यात का. नाही सर. एकही फाईल त्याने जशीच्या जशी पाठवली आहे तशीच्या तशी मी वर नाही पाठवली. प्रत्येक फाईलमध्ये काहीतरी चुका प्रत्येक फाईलमध्ये काहीतरी करेक्शन. हे याचं काम आहे. याची साईड घेऊ नका. याच्या बाजूने बोलू नका. मी आत्ताच सांगतोय कळलं. ओके मॅनेजमेंटला मी हे नाही सांगू शकत हा एम्प्लॉई काम चांगलं नाही करत पण हा बोट चांगलं धरतो याला घ्या असं नाही सांगू शकत मी. मला काही ऐकायचं नाहीये. पटापट कामाला लागा आणि यू बेटर लीव्ह. चलो. सर नको. अरे काय आहे. सर ऐका ना सर. सर ओंकार ऑफिस मध्ये असला की आम्हाला फ्रेश वाटतं सर. हो सर. सर आम्ही डेस्कवर काम करत असतो खूप बिझी असतो. तो असा अधूनमधून येतो आमच्या जवळ आणि आम्हाला जोक सांगतो सर. जोक सांगतो. मग असं खुदकन हसायला येतं आणि मग दिवस असा एकदम फ्रेश जातो सर. वाईफच बदलते. हा नाही आय कॅन अंडरस्टँड की कुणीतरी जोक सांगितल्यानंतर वाईफ बदलते. मी सांगेन जोक. मला येतच चांगले जोक. इनफॅक्ट मला आत्ता सुद्धा एक जोक माहिती आहे. मी लगेच सांगतो. एक नवरा बायको असतात. त्यातली बायको नवऱ्याला म्हणते ते शेजारचे बघा आपल्या बायकोला घेऊन फिरायला जातात. तुम्ही कधी जाणार. तो म्हणतो की मी विचारलं तिला ती नाही म्हणाली. ओके या सर हा ऍक्च्युली
जुना जोक आहे म्हणजे हा गेल्या वर्षीच फॉरवर्ड वर आलेला आहे त्यामुळे हसायला येणं शक्यच नाही ना सर पण ओंकारचं तसं नाहीये त्याच्याकडे फ्रेश स्टॉक असतो कायम तो रोज नवीन ओंके ऐकव ना एखादा ओके एक जोक ऐकव नाही. नाही त्यांना दाखव दे ओके एक जोक ऐकव ना ओंक्या जाता एक जोक झाला पाहिजे यार लास्ट टाइम गोंधळ कमी करा आणि तू ऐकव एक जोक ऐकव बाबा ऐकव ऐकव जोक ऐकव सरांचा आग्रह आहे म्हणून आग्रह नाहीये माझा माझ्याकडे पर्याय नाहीये म्हणून ऐकव हा नाही ऐकव ना चल चल एकदा काय होतं एक कावळा आणि चिमणी फिरायला जातात याच्यात काय हसण्यासारखं कावळा आणि चिमणी फिरायला गेले याच्यात काय जोक सांगतोय सांग तू तर एकदा कावळा आणि चिमणी फिरायला जातात तर चिमणी एका बाजूला वळते कावळा वळत नाही का का कारण कावळा म्हणतो का वळा का मला वाटलंच होतं असंच काहीतरी होता जीव इतका त्या विनोदात एवढं करणं इतका होता तेवढा ह्युमरस होता तो विनोद हा आणि ही काय पद्धत आहे हसण्याची ही अशी पद्धत आहे असे हसतो आपण कॉर्पोरेट मध्ये नो सर काही एक असतं की नाही काहीतरी Yes, sir. मॅनर्स बिनर्स काही असतात की नाही एक्झॅक्टली असं असतं Sir, ना secretly he knows it, sir. एक्झॅक्टली हे काय हे काय आहे? हा? सर ऍक्च्युली तुमचा विनोद वाईट नव्हता सर पण तुम्हाला परफॉर्म नाही करतायत सर आ? म्हणजे ओंकारचे विनोदही चांगले असतात आणि तू परफॉर्म तर इतका हो, कमाल sir. करतो ना म्हणजे सर मस्तच परफॉर्म करतो ओंकार परफॉर्मन्स गेम चेंजर असतो अच्छा मग मी आता त्याचे चांगले विनोद ऐकायचे तिथे छान परफॉर्म करतो ते सर मी सांगायचं काय हायर मॅनेजमेंटला की हा एम्प्लॉई काम नाही करत पण जोक सर काय परफॉर्म हे सांगायचं आहे का मी Useless. हे सगळं सांगू नका मला तो काय करतो आणि काय नाही काम करतो का ते विचारा आणि आता मला जास्त गप्पा नकोयत मी आता परत सांगतोय कामाला लागा चला पटापट कामाला लागा सर ऐका ना सर ऐका ना अरे काय आहे सर लास्ट काय? काय? ऐका सर जोकचं सोडून द्या सर जोकचं सोडून द्या ओंकारची क्वालिटी हे की सर कमाल फ्लर्ट करतो सर फ्लर्ट करावं ना तर ओंकारनेच हो सर तू इथे ऑफिस मध्ये फ्लर्ट करायला यायचास नो सर मी काय ऐकतोय ओंकार नाही तू सर इथे फ्लर्ट एक मिनिट बाजूला तू इथे फ्लर्ट करायला यायचास नाही सर 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 प्लीज त्याच्यावर ओरडू नका सर तुम्हाला वाटतंय तसं खरंच नाहीये मग त्या काय म्हणताय? ते हेल्दी फ्लॉटिंग आहे खूप हेल्दी फ्लॉटिंग flirting. म्हणजे कसं असतं माहितीये आता फॉर एक्झाम्पल आज सकाळी तो आला ना आल्या आल्या मला म्हणाला ए तुझ्या कानाला चंद्र चिकटलाय बघ एकदम असा मूडच बदलला ते जाऊ द्या हा टॉप ऍक्च्युली माझ्या ताईचा आहे आणि मला अजिबात आवडत नाही पण इस्त्री केलेला एकच टॉप होता त्यामुळे ती म्हणाली हाच घालून जा आणि मला असं झालं की पण नाही छान दिसत आहे हा मला कसं तरी वाटतंय त्यामुळे मी अशी उदास होऊन ऑफिसमध्ये आले होते आय वॉज नॉट फीलिंग नाईस पण मग हा आला सर हा आला आणि काय म्हणाला सकाळी मला मी म्हणालो की ईशा तू आलीस आणि ब्लॅक रोजचं गार्डन आल्यासारखं वाटतंय ग बघा सर म्हणजे मला अचानक आय स्टार्टेड फीलिंग ब्युटिफुल सर हे फ्लर्टिंग करतो हा हे हो सर म्हणजे ऑफिसमध्ये एखादा दिवस असा असतो की मूड लागत नाही खूप प्रेशर असतं कामाचं त्यावेळेला डेस्क जवळ येतो तो ए ब्युटिफुल काय काय म्हणतेस कसं झालं दिवस असं येऊन चौकशी करून जातो सर आम्हालाही असं वाटतं कुणीतरी आहे ज्याला आमची काळजी आहे फील सीन सर Exactly. याच्यात यू फील सीन हो सर हो आणि ना म्हणजे आमचा मूड ऑफ असला ना की त्याला लगेच कळतं सर मी इथे ऑफ चेहऱ्याने बसलेले असते ना की असं येता जाता माझ्या खळीवरती काहीतरी काल काय बोलला होता अरे रोज वेगवेगळं बोलतो काहीतरी काहीतरी इंटरेस्टिंग होतं सांग ना काल मी म्हणालो की प्रिया तुझ्या खळीच्या समुद्रात मी डुबकी मारू का ग काय गोड आहे याच्यात काय गोड आहे मला सांगा अत्यंत बेसिक फ्लर्टिंग आहे हे अत्यंत बेसिक आणि असं फ्लर्ट येता जाता कोणीही करू शकतो मीही करू शकतो मी करत जाईन नाही नको सर का नको तुमच्या फ्लटिंग मध्ये गरज दिसते सर नाही तसं नाही सर
डोंट कव्हर अप डोंट कव्हर अप नाही ना एक मिनिट माझ्या फ्लर्टिंग मध्ये गरज दिसते म्हणजे सर तुम्ही आमचे बॉस आहात आम्ही एम्प्लॉईज आहोत आमचं मन राखण्यासाठी तुम्ही असंच बोलता तुमचं इंटेन्शन तसं नसतं हा मग हे ना वृत्तीच नाहीये ना. वृत्तीच नाहीये तुमची Exactly. नाही माझी- फ्लर्टिंगची ओंकारचं पण तसंच आहे म्हणजे तो निस्वार्थीपणे आमच्याशी फ्लर्ट करतो म्हणजे कसं असतं ना मित्रत्वाच्या नात्याने ज्याला फ्लर्टिंग करायला जमतं ना सर तो खरा पुरुष ओंकार खरा पुरुष आहे सर खरा पुरुष आहे यार खरंच. रसिका नाही पुरुष नाही पूर्ण पुरुष आहे तू. आई शपथ! हे मला आवडलंय Yes. अरे ए Yes, पूर्ण पुरुष अरे काय रे अरे पूर्ण पुरुष काय पूर्ण पुरुष मग मी काय पूर्ण पुरुष नाहीये मी कॉर्पोरेट पुरुष आहे मी वेगळा असतो मी पावसाळा असतो मी काय मी आहे ना पूर्ण हो, पुरुष सर, तुम्ही आणि एक मिनिट तू काय केलंयस असं नेमकं तू असं नेमकं काय केलंयस इतकं का बोलतायत या सर, खरं खरं सांग काय केलंय सर मी काहीच करत नाही सर माझं कौतुक होतं सर मी काहीच करत नाही सर खरंच सर हो? सर लहानपणापासून माझ्या बाबतीत असंच घडतंय सर कसं रे कसं सर मी एवढूसा होतो तेव्हा मी असा एक निरागसपणे उभा राहायचो त्या सिनियर मुली यायच्या आणि अले आणि गालाची अशी पापी घेऊन जायचे सर I'm not surprised. आय रिअली माझा कदाचित सर प्रबळ असेल सर माझा शुक्र प्रबळ असेल सर माझा आय डोंट नो सर म्हणजे उंचवटा मला दिसत पण नाहीये डायनामाइट पर्सनॅलिटी आहे सर माझी असं कोणी येतं आणि असं ढुफ असं होऊन जातं तर उगाच नाही आम्ही त्याला पूर्ण पुरुष म्हणत म्हणजे ना बायकांना असं नेहमी वाटतं की पुरुषांना ना त्यांच्या मनातलं कळायला पाहिजे पण नाही कळत ग पुरुषांना पण याला कळतं कळतं सर हो, सर. याला कळतं खरंच कळतं म्हणजे कसं माहित नाही पण माझ्या श्वासांवरनं त्याला कळतं की मी थकले I know, right? आय नो आणि मग तो असं आपल्याही नकळत असं हळूच मागे येतो आणि असं नेक मसाज द्यायला लागतो ना हे करता तुम्ही इथे येऊन नाही सर इथे येऊन तुम्ही आपल्या लेडीज स्टाफला मसाज देता मिस्टर ओंकार राऊत नो 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 सर इट इज हे काय आहे? काय- हे काय आहे? तुम्ही जर इथे येऊन हा मसाज पार्लर उघडलेला आहे तर ज्या कामाचे कंपनी तुम्हाला पैसे देते ते कधी करता नाही सर मी ते सांभाळूनच सगळं करतो सर ते सांभाळून? ब्रेक टाइम मध्ये सर ब्रेक टाइम मध्ये करता हे म्हणजे तुम्ही काम सांभाळता काम सांभाळून कर हो सर काम सांभाळून आपल्या कंपनीचा गेल्या महिन्याचा सेल्स रेशिओ सांगा मी तुम्हाला एका प्रोडक्टचं डिटेल मागितलं होतं त्याचे डिटेल्स सांगा माहितीये त्याला सर 4 पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करायला सांगितले होते त्यातलं एक तरी आता बोलून दाखवा सर फाईलवर एमओएम तरी दाखवा नाही. दाखवा ना सर करा. सर तुम्ही उगाच चिडताय सर हो सर सर त्यापेक्षा ना तुम्ही एकदा ओंकारच्या हातचा ना हेड मसाज घ्या सर इतकं रिलॅक्स फील होतं ना सर तुम्ही रिलॅक्स होऊन ना त्याची कामं पण तुम्हीच पूर्ण करून टाकाल सर आणि फक्त हेड मसाज नाही तो नको असेल ना तर तुम्ही फूट मसाज घ्या त्याचा फूट मसाज सर प्लीज ट्राय करा हो सर आणि फुट मसाज जरी झाला तरी त्याच्यानंतर बॅक मसाज नक्की ट्राय करा सर Compulsory. बरं, सर बास बास सर सर कोण असतोस तू सर पूर्ण पुरुष सर मसाज साठीच्या ह्या काय रिएक्शन आहेत नाही सर ह्या सर मी तुम्हाला दिला तर एक तुमच्या पण त्या मला नको देऊ मसाज नाही, सर. माझ्या ऑफिस मध्ये तू तुझा एक ओंकार सोना मसाज सेंटर सुरू केलेला आहे नाही सर नाही सर हे काय आहे? नाही सर खरंच सांगतो मी एक कलिग्सना जर त्रास होत असेल तर ऍज अ को एम्प्लॉई म्हणून मी त्यांना मदत करतो सर जनसेवा करतो सर मी ही जनसेवा आहे हा सर सर हे तर काहीच नाही सर साड्यांचं हो सर त्याला साड्यांमधलं सगळंच कळतं सर स्पेशली फॅब्रिक इरकल कुठली पैठणी कुठली असं बघून हात न लावता ओळखू शकतो सर सर. आणि फक्त साड्या ओळखू शकतो असं नाही सर त्याला साड्या नेसवता येतात सर आणि निर्या तर काय पाडतो Perfect, sir. Perfect. तुला आठवतं आपलं ते प्रेझेंटेशन होतं त्या दिवशी आपण साड्या नेसल्या होत्या आता मला साडी नेसता येत नाही ना त्यामुळे ताईने नेसवली होती आणि निर्या निसटल्या ना ग मला असं एवढं रडायला आलो मला कळेच ना आता काय करू पण उंक्या तू होतास म्हणून त्या दिवशी मी वाचले रे आणि मी तुला थँक्यू पण नाही म्हंटल त्या दिवशी ठीक आहे गॉर्जियस एवढं काय ठीक आहे तुझ्यामुळे म्हणजे मला काय झालं असतं मग एक्सक्यूज मी इकडे या. इकडे मला मन हँडसम हँडसम पटकन नाही बोलता येतं तुला आता हँडसम सर ह्या काय म्हणाल्या आता मिसिशा काय म्हणाल्या आता सर निर्या प्रेझेंटेशनच्या दिवशी
म्हणजे आपला ऑडिटर जेव्हा आपल्या कंपनीत आला होता त्याच दिवशी करेक्ट. आणि ज्या दिवशी मी तुम्हाला त्याला आपले फ्युचर प्लॅन्स एक्सप्लेन करायला सांगितले होते त्या दिवशी तुम्ही यांच्या साडीच्या निऱ्या नीट करत होता मिस्टर ओंकार राऊत. नाही सर, मी ऑडिट रूम मध्येच येत होतो सर. पण येता येता सर मध्ये पॅन्ट्री लागते ना, तर पॅन्ट्री मधनं मला या तिघींचा रडण्याचा आवाज ऐकू आला. म्हटलं तिघी का रडतायत, म्हणून मी आत गेलो तर ईशा एकटीच तिघां एवढी रडत होती. तर म्हटलं की काय झालं काय. तर तिच्या त्या निऱ्या सुटल्या होत्या. तर सर तुम्ही मला सांगा, एका बाईची साडी सुटली, तिच्या निऱ्या सुटल्या, तर मी ऑडिटरला भेटणं महत्वाचं आहे का तिला मदत करणं महत्वाचं आहे सर? अरे नालायका हे मला नको सांगूस. काय महत्वाचं आहे ते. पण सर मला येतात ना, साडी नेसवता येते. मी काय, माझी लहान बहीण आहे ना, तिच्या बरोबर मी भातुकली खेळायचो, तर तिच्या सगळ्या बावल्यांना साड्या मीच नेसवायचो सर. तर तेव्हा काही नाहीये करण्यासारखं. करतायत युजलेस. इथे तुम्ही यांच्या साडीच्या निऱ्या नीट करत होता, तिकडे तो ऑडिटर माझं वस्त्रहरण करत होता. आय एम सो सॉरी सर. आता म्हणताय सॉरी. नाही सर, तुम्हाला मुद्दा नाही कळते सर. काय मुद्दा आहे, का ठेवायचंय मी याला ऑफिस? सर, जो पुरुष साडी नेसवू शकतो ना त्याच्यावरती स्त्रिया विश्वास ठेवू शकतात सर. सर नाही कळणार आहे सर. मला खरंच नाही कळत हे क्रायटेरिया. एका पुरुषाला साडी नेसवता येते म्हणून स्त्रियांनी विश्वास ठेवला. काय आहे हे? सर प्लीज माझा ऐका सर. सर ओंकारला इथं कुठेही पाठवू नका सर प्लीज. सर रिक्वेस्ट आहे सर. सर असा पुरुष आमच्या आयुष्यात परत नाही येणार सर. आम्हा बायकांना समजून घेणारा एक पुरुष आमच्या आजूबाजूला आहे, यासारखं दुसरं सुखच नाहीये जगात सर. अग्री, आय सो अग्री. आणि सर पुरुष लाख मिळतील, हजारो मिळतील, 1 करोड मिळतील, पण असा मनकवडा पुरुष खूप रेअर आहे सर. मला माहिती आहे तुम्हाला पटणार नाही. मी एक्झाम्पल देते सर. सर पर्सनल आहे थोडं, पण आता बोलावं लागेल मला. बोला ना, सांगा. ईशान ईशा ईशा इतकं नको करूस रे, इतकं नको करूस. मी सर सांगा. मला 2 मुलं आवडायची आणि मला कळतच नव्हतं कोणाला हो म्हणू. सगळ्यांनी मदत करायचा प्रयत्न केला, मला उत्तरच मिळत नव्हतं, कळत नव्हतं काय करू. कधी वाटायचं हा, मग वाटायचं नको नको हा. पण ओंकारने मला 1 दिवस बसून समजवलं. 1 दिवस त्याने माझं ब्रेन वॉश केलं. मला पटवून दिलं की ते दोघंही नालायक होते माझ्यासाठी. मी पळवून लावलं त्यांना. त्यांनी वाचवलं मला. मी वाचवलं मला त्यांनी. तुम्ही किती साधे आहात कळतंय का तुम्हाला? हा मनकवडा नाही, हा महाग चालू माणूस आहे हा. सर असं नका. याने तुम्हाला वाचवलेलं नाहीये, नका. याने फांदा मारलाय दोन्ही पोरांना. काय बोलताय? हा सर प्लीज सर, प्लीज सर, तुम्ही माझी कुठेही ट्रान्सफर करा, मला वाटेल ते बोला. मला जंगलात पाठवा, वाळवंटात पाठवा, पण माझ्या स्त्री दाक्षिण्यावर असा संशय घेऊ नका सर. प्लीज सर. प्लीज सर, प्लीज. सर ती दोन्ही मुलं तिच्यासाठी वाईट होती, मला माहिती आहे. मी बघितलं त्यांना, मी बोललोय त्यांच्याशी. आणि मी माझ्या या ईशाला त्यांच्या हातात देऊ मी सर? कसं बोलता तुम्ही असं? माझ्या ईशाला म्हणजे कोण काय कन्यादान करणार आहेस तू तिचं? नाही सर, पण मित्र तर आहे ना मी तिचा. मला सांग, 2 आठवड्यांपूर्वी मी तुला एका ब्रँचमध्ये पाठवलं होतं एक सेमिनार अटेंड करायला. तिथे तू गेलास आणि काय गोंधळ घातलास? काय सर? काय? तिथल्या मॅनेजरने फोन केला होता मला म्हणाला की हा तुमचा एम्प्लॉय इथे आलेला आहे आणि इथे बायकांचेच वेगळे खेळ घेत बसलाय. आणि तो तिथे त्यांच्यात रमला होता. बायका गोंधळल्या होत्या. नेमकं कोण आहे आपला मॅनेजर? हा त्यांच्यासोबत तिथे फ्लर्ट करत होता. याला मी ठेवायचं इथे कंपनीत? सर मिक्सअप होतो सर. नाही झाला पाहिजे मिक्सअप. या मिक्सअपच्या नादात ना कामाकडे लक्ष नाहीये त्याचं. खूप बोलताय सर सर. काही तुम्ही खूप बोलत वाटेल नाही. ते बोलताय सर. आणि आता आम्हाला सहन नाही होते सर. आम्ही नाही ऐकून घेऊ हो, शकत. सर खूप अति होतंय सर. मी ह्याला बोलतोय तर तुम्ही ऐकून नाही घेऊ शकत. अजिबात नाही. शोर आहे? फायनल आहे? ऑफकोर्स सर, तुम्ही खूप बोलताय. ठीक आहे, तुम्ही तिघी फायर. सर कामावरून काढलंय मी तुम्हाला. असं नका म्हणू सर. अत्यंत टुकार कारण देऊन तुम्ही मला इथे आता थांबवलेलं आहे. मला म्हणालेलं आहे की ह्याला कामावर परत घ्या तर आम्ही काम करू, किंवा तुम्ही खूप बोलताय वगैरे वगैरे जे काय बोलताय ना सर. ते मला पटलेलं नाहीये. मी तुम्हा तिघींनाही कामावरून काढतोय आणि तुम्हा तिघींच्या जागी मी 3 पुरुष एम्प्लॉय अपॉइंट करतोय. आणि तू तर काळजीच करू नकोस. तुला ज्या ब्रांचला मी पाठवलंय ना तिथले सगळे पुरुषच आहेत. आता मजा कर. हा चल सर लगेच निघायचं. हा? सर ऐका ना सर. सर ऐका. सर ओंक्याला काढलं तरी चालेल. म्हणजे पूर्ण पुरुष वगैरे हे नसलं तरी चालणारच आहे. तुम्ही आहातच ना? हा, म्हणजे नाही सर, म्हणजे आम्ही करतो काम. आम्ही करू. हे फायनल आहे? हो, हो. कराल काम? करू. यू बेटर लिव्ह. येस सर, येस सर. कामाला लागा.
एकदा विचार करा ना सर. गर्ल्स नका ना रडू. काय झालं? का रडताय? मी मिस करणार यार ओंक्या तुला. हो आय नो अरे ठीक आहे. हो नाही आता मी ऑफिस मध्ये नसलो तरी तुमच्या मनात आहे ना. आपण एक व्हॉट्सअप ग्रुप काढू आणि रोज एक व्हिडिओ कॉल करू सकाळी. ओके रोज एक जोक पण पाठवशील. आणि मला विसरायचं नाही. वा 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 मला ही कॉन्सेप्ट खूप आवडली आहे. मन कवडा पूर्ण पुरुष. मस्त होता परफॉर्मन्स. बघा ओक साहेबांना या स्त्री दाक्षिण्यावर काय म्हणायचं. ऍक्च्युली ओंकार आजपासून तुला पीपी हाक मारली पाहिजे. पूर्ण पुरुष. आपण असं धरून चालूया की तुला 1,00,000 रुपये पर डे आहे हास्य जत्रेत. तर त्यातले 1,25,000 तू रायटर्सना देतोस ना की माझ्यासाठी आई लिहा माझ्यासाठी आई लिहा. खरं सांग ओंकार. आणि ज्या पूर्ण स्किटभर तुझ्या चेहऱ्यावर जो आविर्भाव होता ना की म्हणजे माझ्या आईनेच मला असं बनवलंय. हे संस्कारच आहेत माझ्यावर. असा एक जो चेहरा होता ना तो वाखाणण्याजोगा होता. नॅचरल सर. फॅन्टॅस्टिक. मस्त. ईशा, प्रिया, रसिका मस्त. पीपी मस्त. पीपी नाही सॉरी पृथ्वी प्रताप मस्त. कारण आजपासून हा पीपी आहे. फॅन्टॅस्टिक. मजा आली. मंडळी प्रेमासाठी वाटेल ते करायला तयार असणाऱ्या प्रियकरानं रचलाय एक वेगळाच फार्स. चला तर बघूया त्यात कोण कोणाला अडकवत आहे ते दाखवण्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले इरसाल कलाकार. त्या गोल्या नको म्हणा देऊ. त्या गोल्या मी खाल्ले तर म्हणजे तोंड पप्पा तुम्ही चिडचिड करू नका ना पप्पा. डॉक्टरांनी काय सांगितलंय मग तुम्हाला त्रास होतो. गोळ्या घ्या पप्पा. तुम्हाला बरं व्हायचंय की नाही. मी बरा आहे. मी एकदम बरा आहे. सासरे बुवा सासरे बुवा सासरे बुवा सासरे बुवा. कशाला तुझी हिंमत कशी झाली मला सासरं बोलायची. कसं झाली म्हणजे? अरे आता माझं चेतना बरोबर लग्न होणार आहे म्हणजे तुम्ही माझे सासरे झाले ना. अरे वाचाऱ्या परत म्हणू पण वाचाऱ्या सासरा लागली. एक वेळ मी माझ्या पोरीचं लग्न माकडा बरोबर करेन पण तुझ्या बरोबर करणार नाही वाचाऱ्या. अरे बाप्पा कबात किती वेळा तुला सांगितलंय या वाचाऱ्याला इकडे आणू नको. मला याचं थोपरं सुद्धा दाखवू नको. अरे पण मी नका ना मारू त्याला. अरे पण मी तेच म्हणतो केलं काय मी. वाचाऱ्या तू कायच केलेलं नाहीयेस. तू रिकाम टेकडायस. हाड 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 हाड. पप्पा एक मिनिट तुम्ही शांत व्हा ना पप्पा. पप्पा तुम्ही गोळी फेकून दिली. तुम्ही गोळी घ्या. तुम्ही गोळी घ्या. मी त्याला समजवते. तुम्ही गोळी घ्या. पंप बिप मारा पप्पा. गोळी घ्या. हा दे. हा पंप दे. हा घ्या. हा मारा. नाही पप्पा. ते वाचाऱ्या मी ऐक ना हे बघ तुझा बाप आपलं लग्न लावून देत नाही ना. आपण एक मस्त प्लॅन केलाय. माझा मित्र आहे रमेश बेटकर नाटकात काम करतो. तो आता यमदूत बनून येणार आहे. तो तुझ्या बापाला घाबरवणार. मग तुझा बाप स्वतःहून तुझा हात माझ्या हातात देणार. यस आपलं लग्न बापू. अरे सापाची हेड तुझ्या बापापेक्षा मोठी आहे. अरे तू त्याला मिठी का मारतेस. नाही मारणार. मी इथे बसते पप्पा. तुम्ही शांत व्हा. आलोय गेटअप करून आलोय. वा वा मस्त मस्त. कंटिन्यू. नमस्कार आदाब वडक्कम. अकबर होतोय. मला काय वाटतं आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे विचार केला पाहिजे. चिसवका होतोय चिसवका. वेल्डिंग करूया काय. अरे देवलेकर होतोय ना रे. काय करू काय? अरे वेगळं कर ना. का तिघांच्या पलीकडे काय आहे का नाही. चौथा आणलंय. चौथा आणलाय ना. पटकन मग. ए वसाऱ्या इकडे. हा कोण आहे नाटक मंडळी. नाटक मंडळी सांगतो. अरे मीच तो माणसाचे प्राण हरण करणारा. पण वसाऱ्या मी हरण नाही आहे. मी मेंढा आहे. ब्याच. अरे वसाऱ्या कपडा करत नाही तुला. आपण हॉस्पिटल मध्ये आहे ना. इथं ही हू करायचं नाही. इथं एकदम किप पाहिजे.
नाही कीप क्वाईट असतं ते, कळलं का तुम्हाला? पहिला थुकरट विनोद आणि आता दुसरा फंबल. याच्यावर मी तुम्हाला उचलूच शकतो. चला. अरे वत्सरे कुठे घेऊन चाललं ओ सासरे बुवा, असं काय करताय? हे इथं बसा. अरे इथं बसा काय वचारा मला ओरतो इकडं. कोण? हा काय इकडं ओरतोय? कोण आहे पप्पा? अरे हा काय इकडं? पप्पा कोण आहे? कोण आहे पप्पा? पप्पा गौरी तुला कोण दिसतंय का? कोण? कुठं आहे कोण? अरे बाबा कोण आहे? कोण आहे? माझ्या सासऱ्याने घेऊन चाललं. कोण आहे? कोण? हा काय वचारा इकडं? अरे कोण आहे बाबा? इथं कोणच नाही आहे बाबा, मला माहित आहे. हे बघ ना, कोण नाही. एक नंबर कोणच नाही आहे इकडं. अरे आता काय करतो हा काय इकडं माणूस? अरे नाही 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 नाही, मी त्यांना दिसू शकत नाही. मी ज्याचे प्राण न्यायला येतो त्यालाच दिसतो, कारण मी यमदूत आहे. यमदूत यमदूत, मी तुझ्या पाया पडतर. मला घेऊन जाऊ नको, मला अजून लय जगायचंय. अरे तुझ्या पाया पडतो. पप्पा एकटेच कोणाशी बोलताय? अरे हा वचारा यमदूत इकडं आहे. कोण? यमदूत. हे यमदूत, माझ्या सासऱ्याला हात लावायचा नाही, नाहीतर मी हात तोडून टाकी. लक्षात ठेव. इकडे. हे यमदूत. आता बघ याचा काय करतो. बस. कुठे गेला? मारलाय. अरे सांगतोय ना रे, इकडं हा यमदूत आहे. तुम्हाला दिसत कसा नाही? झाली. चल आता तुझी निघायची वेळ झाली. चल 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 चल. थांब. अरे मला काय जायचं, मी तुझ्या पाया पडतो. ऐकणार रे, मला नको घेऊन जाऊ. मला जगू दे, मला चेतनासाठी मला जगू दे. त्याला सांग इच्छा पूर्ण करायला सांग. थांब. हा ए यमदूता, चल मारणाऱ्या माणसाच्या शेवटच्या 3 इच्छा पूर्ण कर. चल. सांग, मी पूर्ण करतो. त्याला सांग. हे मी तुझ्या पाया पडतो. मला घेऊन या वासऱ्याला दिस आधी पहिला. दिस या वासऱ्याला दिस आधी. बस. थांब. ठेस. थांब. ए तू कोण? बेटकर. यमदूतातला बेटकर. हा यमदूत. सासरे बुवांना घेऊन नका जाऊ. सासरे बुवांच्या ऐवजी मला घेऊन जा. कारण चेतनाचं तिच्या वडिलांना खूप प्रेम आहे, माझं चेतनावर खूप प्रेम आहे. मी गेल्यावर हवा भरून चेतनाच्या आजूबाजूला फिरीन, पण मला घेऊन जा. सासरे बुवांना राहू द्यायचंच. अद्भुत, अचाट, विराट, अविश्वसनीय, कल्पनीय, कौतुकास्पद. मला घेऊन जा. बस चेतना, बस. आता माझं ठरलंय. एवढा सोन्यासारखा पोरगा त्याला तुम्ही न करताय. अरे ह्याच्याशी जी मुलगी लग्न करेल ती सुखी होईल मला माहिती आहे. माझ्याकडे जर मुलगी असती तर मी ह्याला देऊन टाकली असती. का तुम्ही ह्याला नकार देताय? चल बाबा, जाऊ दे. नको नाही, ठीक आहे यार. चल. थांबवते चल. नाही. थांबवत नाही. चल. चल. थांबवत नाही. नाही थांबत. का तुम्ही नकार देताय? जाऊ दे. थांबवत. चेतनासाठी मी फक्त चाललोय, बाकी चल. थांबवत नाही. मी फक्त चेतनासाठी चाललोय, बाकी काही. थांब रे बाबा, थांब. गौऱ्या, मी तुला ओळखलं नाही रे बाला. तू आवर माझ्यावर प्रेम करतोस बाला. हो सासरे बुवा. चेतनासाठी तू त्याग द्यायला तयार होय. आहे. माझ्याऐवजी तू जायला तयार आहे. होय. आय एम सॉरी यार. मला माफ कर रे गौऱ्या, मला माफ कर. एक काम कर, तुमच्या दोघांचं लग्न मी लावून देतो. तुम्ही दोघांनी सुखीत संसार करा. आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद. थँक्यू सासरे बुवा. तुला ओळखलं नाही रे मला. मी ओळखलं नाही. थँक्यू सासरे बुवा. एक मिनिट. काय झालं? पण तू मेल्यावरती हिचं कसं होणार? कसं होणार म्हणजे? म्हणजे पुरीचं, म्हणजे तू आता जाणार म्हणजे पुरीचं कसं होणार? नाही पप्पा. पप्पा मी पण जाते ह्याच्या बरोबर. आम्ही दोघं वरती लग्न करतो. चेतना, तू गेल्यावर माझं कसं होणार? नाही, एक काम करा, तुम्ही दोघं थांबा, मी जातो. नाही गौऱ्या, मी पण येणार. नाही, तू गेलं तर मग माझं कसं होणार? मी पण येणार. तुम्ही थांबा, तुम्ही दोघं थांबा, मी जातो. नाही अरे नाही, अरे थांबा.
तुमचं त्याग आणि प्रेम बघून मला वेळ लागलाय. मला तुमच्यासाठी काहीतरी करावं असं वाटतं. मला तुमच्यासाठी काहीतरी करावं असं वाटतंय. काय? मी करतो. काय? आठवलं कॅरेक्टर आठव. काय अरे हा बरोबर हा. मग तुम्हाला तिघांना जीवनदान दिला. काय दिलंय जीवनदान दिला. बस जीवनदान म्हणजे आम्ही तिघं पण जिवंत. म्हणजे काय थांबा यांना अजून कळला नाही अर्थ. हा. जीवनदान म्हणजे मी तुम्हाला सोडलं. शांत व्हा एकदम शांत. हे कोण आहे? अरुण कदम तुम्हीच आहात ना? हात काय दाखवता? मी मित्र आहे तुमचा. हा तुम्हाला न्यायला आलोय. चला. अरे हो, पण आपण कोण? मी यमराज आहे. हो आय एम सॉरी. यमराज बाला. बाला बाला, तुझ्या डिपार्टमेंटचा माणूस इकडे आधीच आला होता. सर त्यांनी आहे ना आम्हा तिघांना सुद्धा एकदम रिलॅक्स करून टाकलाय. तेव्हा तुम्ही दहा दहा दहा. तू आमच्या डिपार्टमेंटचा माणूस आहे. हा मेला. मिळाला. त्याला माहित नाही ना कुणाला. भाड्याचे कपडे घालून आला आणि स्वतःला यमदूत म्हणवतो. कदम चला तुम्ही. अरे नाही, मी नाही. हा 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 गौरव जायला तयार आहे माझ्या बदल्यात. तुम्हाला काय नगाला नग पाहिजे ना, याला घेऊन जा. एक मिनिट कोण तू बोललो? तयार आहे? तू चाल. नाही 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 मी नाही बोललो. मी कधी बोललो? अरे वसारे, तू आता बोललास ना. मी चेतनावरती प्रेम करतो. मी तुमच्यासाठी जायला तयार. मग वसारे जा ना आता. अरे म्हाताऱ्या मी नाटक केलं होतं. हा माझा मित्र आहे श्रमेश बेटकर, नाटकात काम करतो. त्याला मी यमदूत बनवून आणलं होतं इकडं. कळलं काय? मी चेतनावरती प्रेम करतो, तुम्हाला मी आवडत नाही म्हणून मी नाटक केलं हे सगळं. कळलं? आणि मी या म्हाताऱ्या तुझ्याकरता कशाला जीव देऊ रे? कशाला ओरडताय? गौऱ्या, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. हे नको करू का, वेगळं काहीतरी कर रे, बापासारखं करू नको. गप्प बस गौऱ्या. गौऱ्या, तू माझ्यावर प्रेम करतोस म्हणून आपण पप्पांना फसवलं. ते ठीक आहे, पण तू पप्पांबद्दल असे विचार करतोस. मग तुझा बाप मला कसा बोलतो? चेतना, तुला अजूनही लग्न करायचं याच्याशी? हे चंद्रा, I hate you, गौऱ्या. अरे पण आता मला नाही पप्पा. अरे आपलं लग्न ठरलं नाही यार. तुम्हाला आता वचन दे. काय पप्पा? एक वेळ महाबळेश्वर मधल्या माकडा बरोबर लगीन करीन, पण या वसाऱ्या बरोबर करणार नाही. माकडावर नाही पप्पा, पण याच्या बरोबर नाही करणार पप्पा. अरे पण चालेल. मी जाऊन येतो. पप्पा, मी जातो. यमराज बाला, हम्म, चल मी आलो. पप्पा थांबा ना. थांबा. माझ्या पप्पा नेऊ नका. नाही नेत आहे. तुमच्यापैकी मी कोणालाच नेत नाहीये. हो, बाजूला एक पेशंट आहे, त्याला उचलायला आलो होतो, पण डॉक्टरांचे प्रयत्न अजून चालू आहेत. त्यामुळे मी वेटिंगवर आहे. त्यामुळे मला कळत नव्हतं की तो येतोय का जातोय. त्याचा प्राण माझ्या पूर्णपणे ताब्यात येत नव्हता. पण तेवढ्यात माझ्या अंतर्ज्ञानाने मला सांगितलं की कोणीतरी तोतया यमदूत साध्या भोळ्या निष्पाप निरागस आणि समाज सुधारक असलेल्या अरुण कदम यांना त्रास देतय. माझ्या डोक्यात तिडीक गेली. मी तात्काळ इथे आलो आणि तुमच्या दोघांचं पितळ उघडं पाडलं. उठवा याला. उठ 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 लवकर, उठ लवकर. उठ उठ झालाय. एवढं नाटक करशील? याच्या नंतर जर आमच्या डिपार्टमेंटची चेष्टा केली तर नुसते प्राण खेचून नाही घेणार. ते प्राण आहे ना, रेड्याच्या शेपटीला बांधेन आणि फरफटत फरफटत देईन. चला कदम, येतो. भेटू पुन्हा. तुमची वेळ संपल्यावर भेटू. सासरे बुवा बरे आहात ना? आता बरे आहात ना? वा 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 वा, भन्नाट परफॉर्मन्स. बघूयाला हास्यरसिक कशी दाद देतात. सई. खूप कमी ऍक्टर्स असतात जे आमिर हडकर आणि कंपनीवर अवलंबून नसतात. त्यातले तुम्ही एक आहात. आज फन 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 अशा तुम्ही ज्या अरुण दादा मस्त. म्हणजे मला असं वाटतं की कधी कधी तुमच्या न कळत सुद्धा तुम्ही अशा काही गोष्टी करता ज्यांनी ह्युमर क्रिएट होतो आणि तो सगळ्यात इनोसेंट आणि प्युअर ह्युमर असतो असं मला वाटतं.
फारच सुंदर दिसताय श्यामदादा. म्हणजे एवढा रुबाबदार यमराज मी पहिल्यांदा पाहिलाय. भारी गौऱ्या. श्रमेश मस्त. तुमचा फाईट सिक्वेन्स फारच इंटरेस्टिंग होता. मस्त मस्त होता. मजा आली. थँक्यू. मंडळी, ही हास्य सफर अशी चालू राहणार आहे, पण इथे वेळ झाली आहे निरोपाची. पण तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. नमस्कार मंडळी. आयुष्याच्या प्रवासात हास्याची सोबत घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, नेहमी खरात काकूंना गंडवणारा गौऱ्या आज आलाय चक्क त्यांना मदत करायला. चला तर बघूया ही मदत त्यांना स्वस्त पडते की महाग. अरे गौऱ्या, काय मला का घेऊन आलास तू यार? तुला गावी जायचंय? गावी जायचंय मला. अरे बाबा थांब ना, जाशील ना गावाला. अरे एवढं स्किट आहे ना बाबा, याच्यात गावाला जायचंय तुला. हा ऐक माझं, चायनीज खाऊन गावाला जा. जाशील ना? हा आता बघ, आपण खरंच काकूकडे जाऊया, पैसे काढूया, चायनीज खाऊया. तू जा ना गावाला. बस का भाई? आणि सारखं सारखं गावाला जात जाऊ नको, नंतर असं व्हायचं मला कधी बोलवताय, कळलं? तू चल. चल आता चल लवकर लवकर. खरंच काकू, ओ खरंच काकू, आहात का खरंच काकू? गौऱ्या आलाय दारात काकू. ओ खरंच काकू. अरे आले सकाळी सकाळी मरायला आलाय. खरंच काकू. काय आहे? काय आहे? का फ्लेवरच्या पुरणपोळ्या खाल्ल्यात? काय आहे? मारणा सांकन. तुम्ही खूप कामात आहे. गौरव पटकन काय ते बोला आणि लगेच निघून जा चहा टाक, चल लवकर. कशाला आलाय सकाळी सकाळी? मी खूप ताणात आहे रे, मला खूप त्रास होतो. जा पटकन. कशाला आलाय त्रास? अरे यार बने, बघितलं, एक तर हा गावी जाणार पोरगा मी याला थांबवलाय. कशाला? कशाला म्हणजे त्याला म्हटलं इथं काकीला बघून घे. का? तुम्ही इथं फॉर्म भरता मी ऐकलं महाराष्ट्र केसरीमध्ये. नाही नाही गप्प बसा गौऱ्या. ठीक आहे, निघतो आता. निघ इकडे, दरवाजा इकडे. हा निघतो. अरे बने, तुला माहित आहे ना? हा मग काय? अरे आपण काकींना मोठं करायला आलो होतो, त्यांचा बिझनेस वाढवायला आलो होतो. पण ठीक आहे ना यार, चल थोडा त्याचा बिझनेस वाढवूया. आपल्याला काय करायचं? काय थांब ना, थांब ना. नाही 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 नको नको नको. घरचे मेरा दाना पण उठ चुका. नको मला हे करेल. बरं सोड. काय झालं सांग ना. बसा खाली. सांग ना. काय झालंय काय काकू? झालं? तुम्ही बिझनेस करताय ना? हो. बरोबर आहे. तो बिझनेस आपल्याला वाढवायचा आहे, त्यासाठी मी तुमच्याकडे आलोय. काय म्हणजे वाढवायचं म्हणजे काय? अरे बाबा, ऑर्डर आली आहे. 50 किलो पुलाव, 200 भाकऱ्या, 1000 पापडाची ऑर्डर आली तुमच्यासाठी खास. म्हणजे काय? एवढी मोठी ऑर्डर आली आहे? म्हणजे काय? खरंच एवढी मोठी ऑर्डर आहे ना? आहे ना बाबा. बरं सांगा, आता ऑर्डर तर आपण डन केलेली आहे. मग काय? ऍडव्हान्स किती मागायचं सांगा. किती? गौऱ्या, म्हणजे पहिल्यांदा मला एवढी मोठी ऑर्डर आली आहे. हा? किती ऍडव्हान्स मागू ना, मला कळत नाही. काळजी करू नका, गौरव आहे ना. गौरव आणि बने असताना अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. 50,000 ओके आहेत? किती? 50,000. 50,000. अरे आता बने, हे बघा फाईल घेऊन आलोय. आता तर फक्त बिझनेस करायचा आपल्याला. हा एक काम करा, तुमचा जीएसटी नंबर द्या. काय? जीएसटी नंबर. तो काय असतो? जीएसटी नंबर माहिती नाही? काकून जीएसटी नंबर माहित नाही. जीएसटी नंबर. तुम्हाला जीएसटी म्हणजे माहित नाही? अहो जीएसटी म्हणजे घरकाम करणाऱ्या स्त्रियांचा टॅक्स. जे लोक घरामध्ये छोटा मोठा बिझनेस करतात ना, त्यांना हा टॅक्स भरावा लागतो, तो जीएसटी. जीएसटी नाही माहिती रे मला. नाही माहिती म्हणजे? अरे पण आता काय करायचं म्हणजे? तूच सांग काय करायचं ते. आहे आपल्याकडे एक लेटर आलंय. कसलं लेटर? एक मिनिट थांबा, हे घे लेटर, वाचा. इंग्लिश मध्ये आहे, जमेल? मला इंग्लिश वाचता येतं. गांडली आहे ना बने. इंग्लिश मध्ये लेटर आहे, वाच. गुड मॉर्निंग अँड गुड आफ्टरनून खरात काकू. देअर इज सम बिझनेस स्टार्ट यू इन युअर होम, लाईक जेवणाचे डबे. अँड यू डोंट हॅव जीएसटी नंबर. बघितलं? अँड यू डोंट पे टॅक्स. बघितलं? सो यू हॅव गिव्ह फाईन टू सरकार. म्हणजे रे? म्हणजे अयो, हे सरकारकडे लेटर आलंय. सरकारकडनं? म्हणजे काकू, उद्या तुमचा पेपरामध्ये फोटो येणार गुन्हेगार म्हणून. हे नाही गौऱ्या. तुम्ही जेल के सालाखेमध्ये. ऐक ना, मी एवढं मोठं काय नाही, छोटासा घरगुती जेवणाचा डब्याचा बिझनेस सुरू केला रे. ठीक आहे, अजिबात काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. बसा खाली, मी आहे ना. गौरव मोरे असं अजिबात काळजी करायची नाहीये. बरं, हा सगळा मॅटर आपण सॉल्व्ह करूया. एक काम करा, फाईल दाखवा. कसली फाईल? अरे आता तुम्ही बिझनेस करताय ना, तुम्ही अशी वरच्याला रिटर्न फाईल बनवत नाही? रिटर्न फाईल कधी ऐकलं नाही. अरे पण आता नवीन वर्ष सुरू होते ना, रिटर्न फाईल बनवली पाहिजे. नवीन वर्ष सुरू होऊन जमाना झाला, मार्च महिना सुरू आहे. हॅपी सिंग
तुम्ही समजताय ते न्यू इयर वेगळं आणि फायनान्शियल इयर असतं ना ते 1 एप्रिल ते 31 मार्च असं असतं ते असं पण असतं हा, असंच असतं ते नुसतं गप्पा 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 आता तुम्ही फाईल बनवली नाही नाही बनवली. फाईल बनवायला लागणार आहे बनवायला लागेल काकू. नाहीतर तुम्हाला जेल होऊ शकते नको नको ना गौऱ्या हे बघ मी ना छोटासा बिझनेस सुरू केलाय आणि हे टॅक्स बिक्स ना मी पहिल्यांदा ऐकते रे तुला कळतं ना बाबू तुला कळतं ना बघ तू बघ ना मी आहे मी काहीतरी करतो अजिबात टेन्शन घेऊ हा, नका बघून घ्या तू ते फाईल द्या ना रिटर्न फाईल माझ्याकडे नाही ना रिटर्न फाईल अरे यार मग तुम्ही नुसतं डबेच बनवताय हो रे दुसरं काहीच करत नाही नाही ना ठीक आहे बसा आपला एक मित्र आहे खास आहे हा सी आहे कोण आहे सीए फोन कर त्याला फोन त्याला फोन करतो बोलून घेतो हा. त्याला सांगतो ए सीए नीट कर फोन सीए हॅलो गौरव मोरे हॅलो सीए बाबा मार्च एंडिंग आहे त्यांची फोन लगेच चालू असतात हॅलो सीए हॅलो गौरव मोरे बोला बोला मी चंद्रकांत अनासपुरे सीए वा वा नाही नाही त्या ते वेगळ्या आहेत त्या ऐका ना मी काय म्हणतो हा बोला मला आमच्या खरात काकूंच्या घरी यायला जमेल का येस येस पण मी दिल्लीत आहे आता दिल्लीला आहे हा हा म्हणजे तुम्हाला याला अजून 7-8 तास लागतील येस 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 पण जरा प्रयत्न कर लवकर आहे जरा लगेच प्रयत्न करतो मी प्रॉब्लेम मध्ये प्लीज या नाही ओके ओके ठेवला ठेवला बापरे अजय गौरव मोरे निखिल बने नमस्कार नमस्कार या कोण अरे दिल्लीला होते ना लगेच कसे आले दिल्ली कारभार हॉटेलला बिर्याणी मारता मारता फोन चालू होता ना तुम्ही मला कशाला बोलवलं तरी सर या ना बसा ना सर या ना, CS सर, या ना. बाजू बाजू हा, बाजू बाजू हा यांची ना रिटर्न फाईल बनवायची आहे, सर. अच्छा. म्हणजे TDS रिटर्न फाईल GST नंबर असं सगळं आपल्याला एकदम एकत्र बनवायचं बापरे म्हणजे सगळंच बनवायचं होय, होय. आहे म्हणजे त्यांना बिचारांना काय माहिती नाही त्याच्यामुळे Yes, yes, yes. करू करू आपण सगळं करू हा. काय प्रॉब्लेम नाहीये बापरे एवढेच पेन 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 तर काढला गौऱ्या मी यांना कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय रे चला चला नाही एक मिनिट बसा बसा हे नाक्यावर एसी रिपेअर करतो का हा माणूस बसा बसा हा म्हणजे हे आधी एसी रिपेअर करायचे पण एकदा यांनी काय केलं एसी उलटा रिपेअर केला मग एसीचा सीए झाला एसी सीए आता ते- हा, खरं आहे. खरं असं झालं हो असं होऊ शकतं पण ह्यांनी डायरेक्ट पैसे दिली अच्छा सीए ची वर्ष मधलं काय ना डायरेक्ट पैसे दिली अच्छा, अच्छा. हा, ते महत्वाचं आहे नाही 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 sorry. हे एसी वाले वाटतात ते वाटतात नाही, sorry. Sorry. फाईल बनवायची काय File, बनवायची file, आहे file. जायचं जेलमध्ये नाही, नको नको यांची फाईल बनवायची आहे सर हा? बसा सगळ्यांनी बसा बसा सगळ्यांनी बसा बस, बसा बसले बसले प्रश्न 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 हा प्रश्न ना प्रश्न किती बाय कितीची फाईल बनवायची आहे? आयो अरे म्हणजे तुमच्या बिझनेसची जागा 10x15 आहे त्यामुळे साधारण 1.5 टनची आपल्याला फाईल बनवावी लागेल आणि इयरली मेंटेनन्स म्हणाल तर 1400 रुपये लागतील आपल्याला हा, आणि आम्ही वर्षातून 3 वेळा जाळी पण साफ करायला येऊ सगळे मिळून कसली जाळी मी सांगतो अबे नाग्या ऊंचे सुर में मत गा भजन बिगड़ जाएगा नाही. जे सांगितलं थोडं कर ना Sorry, sorry, एसीच्या बाहेर एसी आहे तू सी आहे Yes, yes, हा, आणखी- हा. yes, yes. ते त्यांची स्ट्रॅटेजी आहे बोलण्याची पद्धत आहे अच्छा, हो, अच्छा. हो. थोडं कोड वर्ड मध्ये बोललो मी सॉरी त्याबद्दल माफ करा तुमचं अकाउंट बुक वगैरे काही आहे का अकाउंट बुक म्हणजे ते पासबुक असतं ना पासबुक बिझनेसचा हिशोब कशात मांडता तुम्ही अच्छा, एक मिनिट हा येस येस याच्यात मांडते कॅलेंडरवर मांडता तुम्ही हो नाही म्हणजे अगदी 10-12 डबे आहेत ना त्याच्यासाठी कुठे एवढी मोठी वही बनवू ठीक आहे हरकत नाही आता हे सगळं मॅनेज करून घ्या ह्यावेळेस सगळं मॅनेज करून घ्या यांची फाईल बनवून द्या चालेल फाईल बनवतो बनवतो Please, हा, please. येस येस हे ठेवा इकडे बाजूला ठेवा तुमचं नाव सांगा मला जाते मी नाही काय झालं कुतकुलातात. जा मग घराच्या बाहेर सांगा ना पटकन नाव तुमचं नाव विचारलं ना. झाले ना एकदा नाव घेऊन झालंय ना व्हायरल झाले का नाही परत घ्यायचंय नाही नाही मग खरं नाव सांगा काय ते लवकर नाव सांगा काय ते सॉरी काय झालं? सॉरी हा वनिता खरात वनिता खरात खरात आणि 700 मधून 200 गेले 2 लाख क्रेडिट बॅलन्स डिबेट झाला ही फाईल फाईल रेडी झाले आता महत्वाचा इव्हेंट आहे होय, होय. थांबा थांबा फाईल घ्या मला रिटर्न करा झाली तुमची रिटर्न फाईल अभिनंदन अभिनंदन सगळं अभिनंदन अभिनंदन एवढं
पटपट पटपट. बापरे काय नशीब काढलं यार. लोकांना 2-2 महिने लागतात. नाही तर काय? 2 मिनिटात रिटर्न फाईल. बापरे बापरे सगळं झालेलं आहे. Thank you. सगळं या, बरं, ओ एक मिनिट मिस्टर सीए सगळं झालंय पण हे राहिलंय काय? वॅट टॅक्स. वॅट टॅक्स राहिला ना. वॅट टॅक्स हो. वॅट टॅक्स राहिला. हा. ओ माय गॉड. एक आपला महत्वाचा टॅक्स आहे तो आपल्याला भरावा लागतो. वॅट टॅक्स म्हणजे वेळच्या वेळी आत्ताच्या आत्ता भरायचा टॅक्स. हा पण एक मिनिट तुम्ही वॅट टॅक्स भरला नसेल हा. तर तुम्हाला फॅट टॅक्स तर भरावा लागणार. बरोबर. फॅट टॅक्स. उगाच काय पण बोलतो हा बापरे बाप सीए तुम्ही सांगा आता तुम्हीच सांगा आम्ही नाही सांगत काय. मला काय समजत नाही म्हणून का उगाच फॅट टॅक्स आणि काय पण बोलले असतोय फॅट टॅक्स. सीए फॅट टॅक्स म्हणजे काय सांगा त्यांना. तुला माहित नाही मी फक्त 1-2च वाचून आलोय तू वाढवत चालला. काय बोलला हे म्हणाले सांगतो त्यांना अजून 2-4 घरे करायचे हा. अच्छा नाही सॉरी मी नाही प्रत्येक माणसाचं एक वजन ठरलेलं असतं पण ते जर वजन वाढलं तर पृथ्वीवर त्याचा भार येतो. पृथ्वीचा तोल जाऊ शकतो. पृथ्वी घुसमटू शकते. म्हणून अतिरिक्त वजन वाढल्यानं एक टॅक्स भरावा लागतो तो गौरव टॅक्स. सो फॅट टॅक्स असतो. सॉरी फॅट टॅक्स. फॅट टॅक्स असतो. फॅट टॅक्स. पण मी काय म्हणतो मिस्टर सीए Yes. यांनी लहानपणापासून फॅट टॅक्स भरला नाही. ओ. किती लागेल यांचा फॅट टॅक्स. 2 लाख. 2 लाख. 2 लाख 2000चा धंदा होतो रे जेमतेन एवढे पैसे कुठं एवढ्याच तू एक मिनिट सीए तुम्ही एवढे पैसे आजपर्यंत एकही टॅक्स भरलेला नाही आहे. हे लक्षात आलं ना गव्हर्नमेंटच्या तर तुम्हाला गव्हर्नमेंट जेलमध्ये टाकेल. मला जेलमध्ये नाही जायचं गौऱ्या प्लीज ठीक आहे अजिबात असं काळजी करू नका. तुम्हाला मी जेलमध्ये जाण्यापासून वाचवतोय कळलं. मी वाचवणार. सीए माझा मित्र आहे. तुझ्यावर विश्वास आहे मला अरे मी आहे ना पण ह्या वर्षी चांदीची गदा आपल्या घरी आली पाहिजे. लवकर लवकर मला बंबानीकडे जायचं लवकर. बापरे बघितलं त्या तिकडे जायचं त्यांना. बरं मी ऐका ना मी काय म्हणतो एवढा सगळा पैसा आमच्या काकूकडे नाही हा. आहे. काय कन्सेशन देता आलं तर बघा ना काकू. कसं कन्सेशन देणार. थोडा पैसा आहे त्यांच्याकडे प्लीज. पण काय करायचं काय त्याचं तोडगा काय आहे. आमच्या काकू कलाकार आहेत खूप उत्तम डान्सर आहेत त्या. ह्या डान्सर आहेत. होय 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 होय. बापरे पण ते मला आधी पटलं पाहिजे की त्या कलाकार आहेत तर मी कलाकार कोट्यातून काहीतरी द्यावं लागेल मला. प्लीज प्लीज करा ना. हा, हा. अरे गौऱ्या मी तो सोसायटीतला डान्स याच्या समोर कुठे अरे आत्ताच ते बोले तुम्ही कलाकार आहात, तुम्हाला कन्सेशन मिळेल म्हणून. प्लीज काहीतरी करा ना. हा प्लीज प्लीज. एवढा ते प्रॉपर नाही येत रे मला अरे प्रॉपर कोणाला पाहिजे. हा चला रेडी सर. चला, चला. रेडी आहेत रेडी रेडी आहेत ना. नमस्कार घेते नमस्कार घ्या, नमस्कार घ्या नमस्कार घेतो. हा डान्स होता की 4थ्या महायुद्धाची नांदी होती. बघितलं बघितलं डान्स बघितलं. आता मिळेल का कन्सेशन. ते बेकार पडली यार. ते बेकार पडले कन्सेशन. देतो देतो देताना देताना कलाकार कोटा काय अका ओटा कोटा सगळं साफ करून देतो. फक्त कन्सेशन किती आहे. किती देताय? 2000 2000 रुपये 2000 रुपये तुम्हाला कन्सेशन मिळेल. म्हणजे टोटल किती भरात लागतील. नाही 2000 नको 20,000 करूया आपण. 20 ऐका ए, नको नको 20,000 म्हणतात. गौऱ्या 20 मी 2000चा धंदा होतो रे थांबा थांबा तुमच्याकडे आता किती आहेत. हा एक मिनिट किती आहेत बघा. यार म्हणे ओके आहे ना बाळा. जाशील ना गावाला आरामात जाशील ना. मस्त डान्स केला. चल मनमोहना तू राजा. 110 रुपये आहेत. मग चालेल शेजवान राहायचे झाले. ए, नाही काय काय बोलला हा काय अरे ते हे चायनीज वाल्याचा हिशोब आहे ना. चायनीज वाला त्याचा पण हिशोब आहे. मग तर तो पण टॅक्स भरतो बाबा सगळ्यांना भरायला लागतो टॅक्स. माहितीये का टॅक्स डेंजर असो. हा ठीक आहे मग आता आपण करूया काहीतरी मॅनेज. होईल ना माझं सगळं आता आम्ही येतो. चला चला guys, चला. आहेस का घरात. हाय आली 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 धूम पिक्चर मधली उदय चोपडाची कॉमेडी आली. गौऱ्या मार खायचंय तुला. काय मार खायचा आहे. काय या सगळ्यांचं घरात काय चालू आहे. अगं काय नाही ते मी हे डब्याचा बिझनेस सुरू केलाय ना टॅक्स नव्हता भरला ग गौऱ्यानी सगळं त्यांच्या मदतीने चला 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 थांबा थांबा थांबा. चला. तुम्ही कुठे जायचं नाही. चला इकडे. अरे चला. गावाला जायचं मला. सोडते ना तुला गावी सोडते. काय काय म्हणाली. याच्या मदतीने ती रिटर्न फाईल करून घेतली टॅक्स भरून टाकला सगळा. रिटर्न फाईल. हा. टॅक्स भरला. अगं खरात काय? तुला माहित नाहीये का आपल्या बायकांना 2.5 लाखापर्यंत जर उत्पन्न असेल ना तर इन्कम टॅक्स नाही भरायला लागत. काय हो इन्कम टॅक्सला सूट असते. आणि तुझा नवीन व्यवसाय 2.5 लाखाचं उत्पन्न तरी होतंय का तुझं. वेडा बनवतोय तुला हा गौऱ्या. हो काय ए नाही ए मी नाही आणि जीएसटी बने आता जीएसटी मिळेल ती घेऊन पुढे गावाला. ज्याचं वार्षिक उत्पन्न 20 लाखाच्या वर असतं त्यांना जीएसटी भरायला लागतो. 20 लाखाच्या वर उत्पन्न आहे गंडवतायत हे लोक तुला. कुठला टॅक्स घेतलास माझ्याकडनं. मी फॅट टॅक्स. फॅट टॅक्स. तू कुठला घेतलास. कुठला रे. वॅट टॅक्स. तुमच्या
फायनान्शियल इयर एंडिंग बघता अतिशय रिलेटेबल परफॉर्मन्स अँड एंटरटेनिंग ॲट द सेम टाइम. जोरदार टाळ्या. सई. सुपर परफॉर्मन्स. आपल्या देशामध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच पर्सेंटेजमध्ये डायरेक्ट टॅक्स भरला जातो आणि मला असं वाटतं ह्या अशा महत्त्वाच्या पण कधी आपण आपल्या प्रोफेशनचा आणि अशा गोष्टींचा फार असा मंच टू मंच संबंध येत नाही, पण अशा गोष्टींवर आपण प्रकाश टाकतो मधून. ही खूप चांगली गोष्ट आहे. छान परफॉर्मन्स होता. थोडा इन्फॉर्मेटिव्ह, थोडा एंटरटेनिंग आणि खरात काकूंच्या हातचं जेवण जेवायला नक्कीच आवडेल. आता खरात काकूंच्या हातचं जेवण जास्त टेस्टी लागेल असं वाटतंय प्रॅक्टिस करून. तर बघूया, जेवायला बोलवा आम्हाला कधीतरी, मग कळेल. गौऱ्या मस्त, बाकी रसिका आणि श्रमेश तुमची ही साथ मस्त. मंडळी, काही दुखणी अशी असतात जी सहनही होत नाहीत आणि सांगता येत नाही, पण त्यातून हास्य निर्मिती मात्र नक्कीच होते. तेच अनुभवण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर यांना. एक्सक्यूज मी, मे आय कम इन? येस. ते MHJ स्किन केअर सेंटर, हो, हेच. किरण संघवी यांचं. हेच. मी त्यांची असिस्टंट आहे. डॉक्टर येतील इतक्यात. हा मला सांगा आधी काय प्रॉब्लेम आहे? हा, प्रॉब्लेम काय? खाज आहे. ते दिसतंय. नाही तसं नाही. खाज आहे म्हणजे अंगाला खाज येते, सर्वांगाला खाज सुटली आहे जरा. असं सांगा ना सर. आता मला डिटेलमध्ये सांगा, म्हणजे डॉक्टर आले की त्यांना तसं सांगायला. हा मला ना सगळीकडे खाज येते, म्हणजे डोक्याला, पोटाला, पाठीला, सगळीकडे. म्हणजे मी असं बसलो ना की इथे 3 घड्या पडतात, त्या घड्यांमध्ये खाज येते. असं ताट बसलो ना की इथे 3 घड्या पडतात, त्या घड्यांमध्ये पण खाज येते. मी चालतो ना, मांड्या घासतो तो, इथेही खाज येते, सगळीकडे खाज येते. मला काहीतरी करा याच्यावर. बरं, मला सांगा खाज आलं की कसं वाटतं तुम्हाला? खाजवावं असं वाटतं. अहो म्हणजे तसं नाही, तुम्हाला जे इचिंग होतं ना त्याची इंटेन्सिटी किती असते? इंटेन्सिटीमध्ये सांगायचं तर खाजवावं असं वाटतं. एवढी खाज येते. काहीतरी करा ना. मी म्हणजे खूपच प्रॉब्लेम झालाय. बरं ठीक आहे, मी हे सगळं नोट डाऊन केलंय. डॉक्टरांना सांगते आल्यावर, ते तुम्हाला चेक करतील. येस. मी पाठवते त्यांना. आलेच. ओ हॅलो मिस्टर, काय करताय तुम्ही? प्लीज तिकडे बसा. प्लीज काय होतंय तुम्हाला? प्लीज हॅव अ सीट प्लीज. काय सर इचिंग? तू प्रसाद? माय गॉड, प्रसाद पांडेकर ना? नाही, खांडेकर. नेहा. हो, नेहा पतंगे. एक्झॅक्टली. ओ माय गॉड, व्हॉट अ सरप्राईज. इतक्या वर्षांनी कॉलेज नंतर आज भेटतो आपण. तू पण इथे डॉक्टर किरणकडे कामाला आहेस का? नाही ऍक्च्युली माझंच हे क्लिनिक आहे. मीच डॉक्टर किरण संघवी. मीच आहे डॉक्टर किरण संघवी. ऍक्च्युली माझ्या नवऱ्याला ना किरण हे नाव खूप आवडतं. नवऱ्याला किरण आवडतं म्हणून मग मी किरण नाव लावलं आणि अर्थातच लग्नानंतर आडनाव बदलतात, सो मग किरण संघवी असं झालं. माझा गोंधळ झाला, मला वाटलं पुरुष डॉक्टर आहे. नाही, मीच आहे स्किन स्पेशलिस्ट. कसं सांगायचं? पण प्रसाद, हा, कसा आहेस? मस्त. वाव. राधिका सोबतच लग्न केलंस की म्हणजे? नाही, तिच्यासोबतच फक्त लग्न affair? केलं. तिच्यासोबतच केलं. नाही काय, कम्फर्टेबल नाहीये का? तिच्यासोबतच केलं लग्न. हा ना? राधिका सोबतच. मग काय करतोस सध्या? खाजवतो, सजवतो, घर सजवतो. अच्छा. इंटेरियर डेकोरेशन फर्म मध्ये आहे ना मी. अच्छा, हो का? हा, वा, दॅट्स ग्रेट. हा. पण एक कॉलेजमध्ये असताना तू स्पोर्ट्समन होतास. हा, मस्त स्विमिंग करायचं असं तू. हो. तुला एक सिक्रेट सांगू? आम्ही कॉलेजमधल्या मुली ना तुला कॉलेजचा हेमंत बिर्जे म्हणायचो.
एवढं Serious? म्हणजे ते टार्झन वाला हेमंत बिर्जे मी कसलं भारी स्विमिंग करायचंस तू टार्झन आता डायरेक्ट खाजवायला दाखवायला. मग अजूनही करतो स्विमिंग वगैरे आ? अजूनही काही स्विमिंग नाही आता नाही करतो मी पण मला थोडं आता थोडस किंचित पोट पण सुटलं ना. ते होतच लग्नानंतर काय त्याला आता मी क्रिकेट खेळतो क्रिकेट. ओ रिअली हा आणि माझी बॉलिंग स्टाईल खूप फेमस आहे. अच्छा अरे लोक कुठून कुठून येतात बॉलिंग स्टाईल. मी तुला दाखवतो थांब. दाखव ना, please. म्हणजे बॉल आहे ना हा तो असा घ्यायचा आणि हे काय करतोय सुप्रसाद हीच बॉलिंग स्टाईल आहे माझी. अशी एवढी हा आणि मग ही अशी करत अशी अशी येते. बस 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 बोल काय होतंय ऍक्च्युली ना मला खूप खास काही नाही. खास असं काही नाही. नाही पण इथे लिहिलंय की सतत इचिंग होतंय चालताना इचिंग होतंय मांड्या घासतात ते माझं नाहीये अंगाला मित्राचं आहे मित्राचं. अच्छा मित्राला प्रॉब्लेम आहे तो माझं नाहीये ते. मित्राला प्रॉब्लेम हो. अच्छा मग मित्राला आणायचं ना. बोललो मी त्याला बाबा जा तर त्याला खाज येते ना तर त्याला थोडी लाज पण वाटते त्याची. मग तो बोला की जा ना पशा तू जरा विचारून ये. मी काम करतो मी त्याला घेऊन येतो. आता मी निघतो. हा प्रसाद 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 प्लीज बस बस मी घेऊन येतो ना काही त्याला. हरकत नाही हे बघ तुझ्या मित्राचा प्रॉब्लेम तुला तर माहितीच आहे ना. बस काय मला माहिती नाही काय. मला माहिती मला एक काम कर तूच सांग त्याला काय काय होतंय हरकत नाही. आ? मी त्याला ट्रीटमेंट सांगेन तू सांग मला. काय सांगू म्हणजे असं होईल ते सांगितल्यावर. हो का नाही. अगं खूप प्रॉब्लेम चालू आहे त्याचा. खूप प्रॉब्लेम म्हणजे त्याने सगळे उपाय केले पण ती अंगाची खाज जातच नाहीये त्याच्या. आता 2 दिवसांपूर्वी केवढा प्रॉब्लेम झाला माहितीये. काय काय झालं होतं. बॉस बरोबर त्याची मीटिंग होती कॉर्पोरेट एवढी मोठी कॉर्पोरेट मीटिंग आणि त्याला अचानक 2दा खाज आली ग. अच्छा आता सगळ्यांसमोर कसं खाजवायचं. नाही बरोबर मग त्याने काय केलं माहितीये टेबलाखाली गेला आणि खाजवून घेतलं. हे हो म्हणजे कसा गेला तुला दाखवतो. नाही, म्हणजे- त्यानं असा गेला हे जरा- आणि इथे बसून ना प्रसाद 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 काय होतंय असं नाही, खाजवलं माझ्या- त्याने. एक मिनिट तू इथे बस नाही, प्लीज. असं त्याने मला खाजवलं तुझ्या हे. मित्राचा कन्सर्न कळतोय हो, हो. म्हणजे त्याला काय लेवलचा त्रास होत असेल हेही माझ्या लक्षात आलंय पण तू प्लीज तू बस म्हणजे त्याला सतत इचिंग होत सतत इचिंग होतं माहितीये. 2 असिस्टंट सोडून गेले. 2 असिस्टंट हा त्यांना मी खाजवायला सांगितलं तर येते खाजवून द्यावं सोडून गेले. एक मिनिट तू का सांगितलंस असिस्टंटना खाजवायला. मी नाही तू म्हणालास आता मी खाजवायला सांगितलं. मित्राने सांगितलं अच्छा, अच्छा, त्यांना. मित्राने सांगितलं. माझं नाहीये मित्राचं आहे तू ते. मित्राच्या पॉइंट ऑफ व्ह्यू हा मित्राच्या पॉइंट ऑफ व्ह्यू बर बर खूप प्रॉब्लेम होतो यार. काय काय होतंय अजून? म्हणजे मी घरात जिथे जिथे बसतो ना प्रत्येक कोपऱ्यात एक कंगवा आणि एक पट्टी ठेवलेली असते. तुझ्या घरात हे यार नाही, माझ्या नाही मित्राच्या नाही घरात. आता तू म्हणालास की माझ्या घरात नाही म्हणून म्हटलं. मित्राच्या घरात. अच्छा. म्हणजे घरात शांतता असेल ना एकदम पिनड्रॉप सायलेन्स असेल ना तर मध्येच आवाज येतो तो माझा असतो तो. तुझा असतो? बघ मी नाही ना हे माझं चुकतंय हा माझ्या लक्षात तू माझ्या म्हणतोय हा. आणि मला असं वाटलं की एक्झॅक्टली तुझ्या नाही. मित्राचा पॉइंट ऑफ माझ्या व्ह्यू मित्राच्या. सांगतोयस बर सांग हा वैवाहिक आयुष्यात पण प्रॉब्लेम होतो. काय काय होतं एक्झॅक्ट. बायको आहे ना यार समजून घेतलं पाहिजे ना. म्हणजे? एवढं काय राधिका मला सरळ तोंडावर बोलते यार बेडरूम मध्ये माझ्या बाजूला झोपत जाऊ नकोस बाहेर झोपत जा. इकडे कूस बदल तिकडे कूस बदल माझी झोप मोड होते. बायको पण समजून घेत नाही याला अच्छा राधिका तुमच्या मित्राला सांगते की जवळ झोपू नको. नाही राधिक त्याची बायको त्याच मित्राला. हा. ओके अच्छा म्हणजे त्याच्या बायकोचं नाव सुद्धा राधिका आहे. नाही का? त्याचं नाव तिचं नाव राधिका नाही आहे. मग मित्रांनी ठेवलंय तर राजिता आहे. राजिता आहे. म्हणजे त्याला रंजिता ठेवायचं होतं स्पेलिंग मिस्टेक झालं मग राजिता. हरकत नाही एक सेकंड मला फोन येतोय. तर मला त्याचा हॅलो 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 रेंज नाही आहे वाटतं. एक हॅलो 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 हा ठीक आहे चालेल. हा ओके ठेवतो. हो ओके बाय. रेंज नव्हती खूपच प्रॉब्लेम झालाय नाही मित्राचा. काय सांगू ग तुला. काय झालं गेल्या आठवड्यात काय एका बर्थडे पार्टीला गेलो.
बर्थडे पार्टीला गेलो तर भर पार्टीत खाज आली ग. आणि इथे मांडीजवळ आता सगळ्यांसमोर कसं खाजवायचं. त्याने काय केलं माहितीये? काय केलं? ज्याचा बर्थडे होता त्याच्यासाठी पोल डान्स केला. पोल नाहीये ना तर दाखवला असता आता. प्रसाद, तुला आठवते तू कॉलेजमध्ये असताना गॅदरिंगला डान्स केला होतास? आम्ही तुला वन्स मोर सुद्धा दिला होता आणि कसलं कमाल नाचला होतास तू. हा मला आठवतं ना. मला आठवतं तुम्ही डान्स केला होता आता. हे बघ प्रसाद, 15 वर्षापूर्वी चंद्रा हे गाणं नव्हतंच. चंद्रा हे गाणं आता आलंय ना. हो का? मी आता कुठेतरी केल्यासारखं वाटलं मला. प्रसाद, एक जस्ट अ मिनिट. हा घ्या मला जरा एक. हॅलो. नाही नाही, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, नाही. ज्या पेशंटला त्रास होतोय ना त्या पेशंटलाच पाठवा. नाही नाही, मित्रांना वगैरे नाही पाठवायचं, अजिबात नाही पाठवायचं. म्हणजे काय, या अशा पेशंट्सना ना खरंच अक्कलच नसते. ज्यांना स्वतःला खाज येते हे दाखवायला लाज वाटते, अशा पेशंट्सना अक्कल नसते. ते काही नाही, अहो शरीर येते, शरीर म्हटलं की डिसीज तर होणार ना. आणि डॉक्टरांना जर सांगितलंच नाही तर प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे होणार. नाही, तुम्ही पेशंटलाच पाठवा. नाही तर मी नाही कन्सल्ट करणार. हां प्लीज. येस येस येस. हां बोल प्रसाद बोल. हां, तर तुझं काय सांगत होतं? काय नाही, मित्राचं आहे. मी एक काम करतो, मी त्यालाच घेऊन येतो मी. हा नाही, हरकत नाही. म्हणजे काय, बरोबर आहे, त्याला अक्कल पाहिजे, त्याने आलं पाहिजे ऍक्च्युली. भेटूया आपण. हा येस येस. नेहा, मलाच येते खास. मी सगळं सांगणार आहे नेहा. खूप प्रॉब्लेम होतोय ग, खूप प्रॉब्लेम होतोय. माझ्यासारख्या स्विमिंग चॅम्पियनला सोसायटीने स्विमिंग पूलमध्ये बंदी घातली. अगं स्विमिंग पूल सोड, मला माझ्या स्वतःच्या हक्काच्या बाल्कनीत पण उभं राहायला बंदी आहे, माहितीये. मी बाल्कनीत उभा होतो आणि इथे खाज आली म्हणून मी असं खाजवायला गेलो. कालच्या बायकांना वाटलं मी छेडतोय त्यांना. 3 वेळा मच्छीवाला आला, साहेबने हात दिखाया म्हणून. अत्यंत वाईट आहे, खूप वाईट आहे. माझीच बायको मला लांब झोपवते ग. राधिका, गावी गेलो कोकणात की सगळे बोलतात मालवणी खाजा आला, मालवणी खाजा आला. खूप प्रॉब्लेम होतो. शांत हो, शांत हो, रिलॅक्स, बे रिलॅक्स. हे बघ प्रसाद, कसं आहे ना, शरीराला असे अनेक आजार होऊ शकतात. स्किन डिसीज सुद्धा होऊ शकतात. आणि जर हे स्किन डिसीज आपण लपवले ना तर याचं प्रमाण वाढत जातं. आणि तू जर मला सांगितलंच नाहीस तर मला कसं कळेल आणि मी सॉल्युशन कसं काढेन त्याच्यावर, नाही का? हे बघ, मी तुला सांगते, अत्यंत सोपी प्रोसिजर आहे. माझ्याकडे हे लोशन आहे. हे लोशन जरी तू लावलंस ना, तू जरा इथे बसतोस का? ये ना. याने होईल? हो, याने होईल. तू बस इथे. मला इथे मानेच्या इथे पण येते. मानेच्या इथे येते ना. मी तुला just दाखवते. साधारण ना, हे बघ, एवढंसं मलम घ्यायचं. इथे इथे येते का? इथे. ओके, हे बघ. हा, कसं वाटतंय? बरं वाटतंय? फिलिंग वेल? चांद राती. चल प्रसाद, हे काय? भारी वाटतंय. एक काम कर ना, तुला बरं वाटतंय ना, हे महत्वाचं. इथे मांडीची तू. स्वतः घे आणि घरी जाऊन लाव. मालवणी ख्वाजा कुठला? मालवणी ख्वाजा. थँक्यू यार. नेहा, थँक्यू. ये प्लीज ये. काय राहिलं नाही. खुजलीवाला परफॉर्मन्स बघून आम्हाला जाम गुदगुल्या झाल्या. मस्त परफॉर्म केलं. बघा हा सरस काय म्हणतात प्रसादा. अफलातून कॉन्सेप्ट होती आणि ब्रिलियंटली परफॉर्म, म्हणजे कमाल कमाल केलीस तू. एका कुठल्या तरी चित्रपटात, मला एक्झॅक्ट आठवत नाही, कादर खान असतात आणि त्यांना खूप खास सुटत असते, हम नावाच्या चित्रपटामध्ये. त्याची आठवण झाली मला तुझा परफॉर्मन्स बघून. फॅन्टॅस्टिक, नमा ब्रिलियंट ॲज युजल. खूप मजा आली. मंडळी, निकाल लागल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी मिळून मिसळून राहायला पाहिजे. पण मिसळच्या हॉटेलवर रंगलाय त्यांचा हा राजकीय फारस. मग आता बघूया तिथे नेमकं काय घडतंय ते. हे दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे कार्यकर्ते.
मिसल हाऊस मधून बोलताय? सकाळीच तुमच्या या सेंटर मधून मी जवळजवळ 20 किलो केशर पेढे घेऊन आलेलो आहे. प्रॉब्लेम काही झालाय की नाही, मी निवडणुकीत पडलोय. आता त्या पेढ्याचं काय करायचं असं थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. तर ते पेढे तुम्ही अर्ध्या किमतीत घेता का, याच्यासाठी मी फोन केलेला आहे तुम्हाला. ओके, ठेवते. काय बोलले? डोक्यावर पडलं काय बेवड्या? अच्छा म्हणणं ते बोलला. अगे आपली निशाणी काय? लिंबू. त्या मोऱ्याची निशाणी काय? फरसाण. मला मत द्यायचं सोडून तू त्या मोऱ्याला मत दिलास. मिसलीमध्ये आपण आधी फरसाण टाकतो की नाही, नंतर वरून लिंबू पिलतो, म्हणून माझं ते चुकून फरसाणचं बटन दाबलं गेलं. अगं लोक मिसल खाताना कमीत कमी 4 पाव तरी खातात. मला एकच मत मिळालंय. आता या 20 किलो पेढ्याचं काही करायचं रे? तेच मी म्हणते, काय करायचं? फुडारीगिरी करायची हाऊस आहे ना लय. एवढा सगळा पैसा त्यांच्या मड्यावर ओतलात, आता काय करायचं? निशाणी काय ठेवली होती? लिंबू. लिंबू. एकाने तरी लिंबू पिल्ला काय तुमचा? तुम्हाला एक मत पडलं ना, त्याच्यापेक्षा बिया जास्त असतात लिंबात. अगं मला वाटलं नव्हतं का मी एवढा बेकार पडन म्हणून. आता काय करू? बस झाली पुढारीगिरी, आता गपचूप धंद्याकडे लक्ष द्या. हा कोण आला रे, कोण आला? असू द्या. काय कदम, काय आमचे कार्यकर्ते नाचून नाचून लय दमलेले आहेत, तेव्हा 300 प्लेट मिसल लावा. दिशेनी काय रे? लिंबू. लिंबू 600 लिंबू घ्या. ती अशी कचा 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 कापा. मग ती लिंब आहेत ना, आम्ही मिसलीवर अशी नुसती पिलून पिलून काढणार आणि चोथा करणार. किती फालतूगिरी करशील रे? चल चल चल, 300 मिसल लाव पटकन. बाहेर कार्यकर्ते उंबा आहेत, त्यांना खायचे. पटकन लाव, चल. हे आणि लय महाग झाला होता ना. काय बोललास भाषणात? कोण? प्रभाकर मोरे. मी त्याला ओळखत नाही. अरे वसाड्या, तुझ्या नाकावर टिचून मी निवडून आलेला आहे, काय समजलास? बघतोस काय तोंडाकडे? बघतोस काय? 300 प्लेट मिसल लाव, चल पटकन. बसायला खायला कार्यकर्ते नको. बसायचं नाही. माच करतो साईज, जिंकून आलास म्हणून वाचड्या. चाल इकडे मिसल मिसल काय काही येरा बिरा झाला काय तुम्ही? मी येडे झाले? 300 मिसलची ऑर्डर आली आहे, एवढे पैसे कशाला सोरायचे? या वासऱ्याला मी काहीच देणार नाही. पण ते तुमचं राजकारण नका आणू. लक्ष्मी स्वतःहून येते, नका नाही म्हणू. कुठे वासऱ्याकडे लक्ष्मी आहे ती? काय सांगतोस तू म्हणा? बसाओ गप. कांदा लिंबू चिराला घ्या, चला. या वा वा वा. काय फालतूगिरी चालले? काय फालतूगिरी चालले? मी तुझं नवरा आहे ना, मी पडलोय ना, तरी या वसाऱ्यासाठी कुठून कुठून नाचशील. ए मोर्या, फालतूगिरी करू नको. चल इकडून निघ. अरे नाही जाणार, आनंद साजरा करायचा. वाजवा रे. आपण असं दृश्य बघूया. तुम्ही बघू शकता इकडे आत्ताच आपण बाहेरच्या कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकून आल्यानंतर हे समर्थक आपण बघू शकतो कशा पद्धतीने जल्लोष साजरा करतायत. वा 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 वा. आपण थेट जाऊया प्रभाकर मोरे यांच्याकडे. प्रभाकर मोरे, तुम्ही जिंकलेले आहात, तर काय भावना आहेत, काय वाटतंय तुम्हाला? भावना सांगायची म्हणजे काय? म्हणजे जनतेने माझ्यावर आणि माझी जी निशाणी फरसाण आहे याच्यावर विश्वास टाकलेला आहे. काय समजलं? काय आहे, विरोधकांनी लय प्रयत्न केला, म्हणजे जनतेला आश्वासनं दिली, प्रलोभनं दिली, पण त्यांचं काहीच झालेलं नाही आहे. म्हणजे लोकांनी मनात निवडून दिलेलं आहे आणि त्यांना तोंडावर पाडलेलं आहे. काय समजलं? पण वसाऱ्या प्रलोभन तू दिलंस ना मोर्या. एक मिनिट, आपण यांच्याकडे येऊयात. तुम्ही का चिडताय? जो तोंडावर पडलेला माणूस आहे ना, तो आहे मी. या वसाऱ्यांनी माझ्या एरियात येऊन सगळ्या लोकांना पॅम्पलेट वाटल्यान की अरुण मिसल हाऊस मध्ये फुकट मिसल भेटणार आहे म्हणून. आजूबाजूचे सगळे लोक आले, फुकटची मिसल खाल्ली. मी त्यांना पैसे विचारले
तर ते म्हणले पैसे कुठं आम्हाला फुकट सांगितलेले आहे. मी तुम्हाला सांगतो जवळ अख्ख्या एरियातल्या लोकांचं माझं भांडण झालं याच्या मुलं. हा वसाऱ्या आला मला बोलतो जो माणूस मिसळवरून भांडतो तो विकास काय करणार आहे. माझी निशाणी फरसाण आहे, फरसाणचे पैसे मी देणार आहे. ठीक आहे. फुकट खा. आता याच्या लाजर खातर मी पण त्यांना मिसळ फुकट देऊन टाकली. कुणी ओढ दिलं नाही. या माझ्या बायकोनी सुद्धा हिने सुद्धा मला ओढ दिलं नाही. हरकत नाही. ठीक आहे. तुमचा बाईट मी नंतर घेते. मी मुळात इकडे प्रभाकर मोरेंसाठी आलेली आहे. तर मला तुम्हाला हे विचारायचंय की तुम्ही विजयी झालेला आहात, तर तुमचा विजय इतका सहज सोपा असेल असं तुम्हाला वाटलं होतं का? म्हणजे काय सहज होणार हे मला वाटलंच होता. काय माझ्यासमोर हा वसाडा उभा होता. याला एरियात कुत्रा पण विचारत नाही, याला मत कोण देणार. आणि कसा लोकांसमोर दोनच पर्याय होतं, एक फरसाण आणि लिंबू. बरोबर. आणि फरसाण कसा महत्वाचा घटक आहे माणसाच्या आयुष्यातला, काय समजलं. म्हणजे माणूस आहे का नाही हा फरसाण असा कुरू खाऊ शकतो. बरोबर. हा चहा बरोबर खाऊ शकतो, पण लिंबू चहा बरोबर खाऊ शकतो काय मला सांगा. लिंबू चहा सोबत खाऊ शकत नाही. अरे पर वासाड्या, पाण्यामध्ये लिंबू पिलून खाऊ शकतो, पाण्यामध्ये फरसाण पिलू शकतो काय? गिचका नाही होईल काय वासाड्या? हा तुझा सगळा लॉजिक आहे ना, त्याची भाषण सांगत इथे कशाला सांगतो कार्य करतात. आणि मॅडम कसं आहे, लिंबू खूप दिवस ठेवला की काळा पडतो, पण फरसाण काळा पडतो काय? नाही. फरसाण पिवळा राहतो. हा. अरे पण फरसाण खाल्ल्यामुळे पोटामध्ये गॅस येतं, 4 चौकातून उठून जावं लागतं वासाऱ्या. आणि लिंबू आहे मध्ये क जीवनसत्व असतं, फरसाण मध्ये काय जीवनसत्व असतं रे? फरसाण मध्ये फ जीवनसत्व म्हणजे काय? काय सांगायचं आणि निवडणुकीला उभा राहायला होता. अरे फ म्हणजे फन म्हणजे मजा मजा. फरसाण असा कुरू खाली ना की लई मजा येते काय. आणि मला सांगा, दारू पिताना चाकण्याला काय लागतं? फरसाण. लिंबूचा काय फायदा नाही, लिंबूमुळे दारू उतरते, म्हणून तुम्ही पडलात. शाबास दत्तू, काय मार्मिक उदाहरण द्यायला नाही. वा. अगदी छान उदाहरण दिलेलं आहे. याच्यावरती निरुत्तर आणि झाले. मुलात गोष्ट कशी मॅडम तुम्हाला सांगण्यासारखी आहे. हा फरसाण ही जीवनावश्यक वस्तू आहे. बर. अन्न वस्त्र निवारा आणि फरसाण या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. काय समजलं? अगदी तुम्ही मुद्देसूद बोलता. अरे काय सांगतो हा? एखाद्या माणसाला चक्कर आली तर लिंबू पिलून आपण सरबत देऊ शकतो, फरसाण पिलून सरबत देऊ शकतो काय? अगदीच मुद्दा भटकतोय आपला. भटकते कसं? फरसाणचं काय सांगतो? नंतर लागू नये म्हणून लोक दाराला लिंबू बांधतात, फरसाण बांधतात काय? नाही बांधत, पण मुळात लिंबू श्रेष्ठ आहे की फरसाण श्रेष्ठ आहे ही आपली चर्चाच नाहीये मुळात. सांगा त्याला. मुद्दा हा आहे की मी तुमच्याशी संवाद साधायला आले प्रभाकरजी. तुमच्या विजयाबद्दल बोलूया आपण. माझ्या म्हणजे आमच्या सूत्रांना असं कळलंय की तुमच्या प्रचारामध्ये काही सेलिब्रिटी समाविष्ट होते, याबद्दल जरा खुलासा करा प्लीज. सांगा नको मला. होते का नाही, म्हणजे माझ्या प्रचारासाठी काही सेलिब्रिटी आले होते. आमचं प्लॅटोनिक सई तामणकर. हो, त्या माझ्या प्रचारासाठी आलेल्या होत्या का नाही. आणि दुसरी गोष्ट, माझी निशाणी फरसाण असल्यामुळे न बोलवताच प्राजक्ता माली सुद्धा आल्या होत्या. माझी सुद्धा निशाणी लिंबू होती, पण तो वसारा प्रसाद आलाच नाही माझ्या प्रसाद. कसा येईल कसा तो पिकलेल्या लिंबाचा प्रचार कशाला करील सांगा ना. त्याचं सगळं करिअर कच्च्या लिंबूवर झाली नाही, होय का नाही? नाही कच्चा लिंब. आपला मुद्दा पुन्हा भरकटतो आहे. मुळात आपली चर्चा प्रभाकर मोरे तुमच्या विषयी आहे, आपण लिंबाविषयी नको बोलूया. तर प्रभाकर मोरे, आता तुम्ही जिंकला आहात, गावाचे सरपंच झालेले आहात, तर काय योजना आहेत गावासाठी? योजना म्हणजे फार भारी आहेत. 300 नागरिकांनी माझ्याकडे अर्ज दिलेला आहे नामकरणासाठी. ते मी पहिलं काम करणार आहे. काय त्यांनी असं लिहिलं आहे की अरुण मिसल हाऊस आहे, ह्याचं नामकरण व्हायला पाहिजे. अरुण कसा सूर्याचं नाव आहे, काय तो कधीच हरत नाही, बरोबर ना रे, होय का नाही? आणि हा माणूस कसा हा वसाडा हरलेला आहे. मग मला सांगा, अरुण मिसल हाऊस हा लोकांना पटेल काय? म्हणून मी नामकरण करणार आहे अरुण मिसल हाऊस. हे वसाऱ्या, हे माझं दुकान आहे ना, हे नाव बदलायचं तुला कुणी दिलं अधिकार? हो असू दे ना, हॉटेल तर चालू राहील ना आपला. हे वथरे, पण माझं हॉटेल आहे ना, या माणसाला कुणी अधिकार दिलाय? हा कसं नाव बदलेल? मोरेजी, अजून काय योजना आहे? साधारणतः 300 मीटरचा ओव्हरब्रिज मी जो बांधणार आहे, तो इथून सुरू होणार आहे आणि तिथं संपणार आहे. वथऱ्या, फक्त माझ्या दुकानावरनं ब्रिज बांधणार आहे म्हणजे लोक सगळे ब्रिज वरून जातील? या दुकानात खायला कोण येईल वथऱ्या? नाही, तो तुमचा प्रश्न आहे कदमराव. कसा आहे
इथून 500 मीटरवर शाळा आहे बर. शाळेतली मुलं इथं मिसळ खायला येतात रस्ता ओलांडताना अपघात होऊ शकतो त्यांची सुरक्षा म्हणून मी हा ओव्हरब्रिज बांधणार आहे फालतूगिरी बोलतो मग हा इथला रस्ता मी पूर्णपणे बंद करून टाकणार आहे समाजाच्या कल्याणासाठी वा 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 आपल्या हे होऊ देणार नाही मी. हे माझं दुकान आहे असं होऊ देणार नाही. हा ब्रिज कसा करतात तुम्ही तेच फक्त नाही नाही, मी जरी ब्रिज केला नाही तरी तुमच्याकडे जर गिरायक येईल हा. त्यांना मी लिंबू टॅक्स लावणार आहे कशा लिंबू टॅक्स हे हा. काय आहे? जो इथं कस्टमर मिसल खायला येईल त्याने ग्रामपंचायतीची पावती फाडल्याशिवाय त्याला मिसल खाता येणार अरे नाही. हे काय फालतूगिरी आहे यार. बर आणखीन काही निर्णय आहेत? आणि म्हणजे अजून एक महत्वाचा निर्णय असा आहे म्हणजे ही हरुण मिसल हाऊस जी आहे हा. तर आमच्या ग्रामपंचायतीच्या आतले जे सगळी लोक आहेत हा. त्या लोकांसाठी एका मिसलवर 2 मिसल फ्री असं मी ठेवायला लावणार आहे वा वा वा. तू कोण ठरवणारा इकडं एका मिसलवर 2 मिसल देणारा. हे बघ जनतेची सेवा करायची म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आल्यास ते मला करणं भाग आहे हा हा, हा हा. खूपच महत्वाचे निर्णय या हा, क्षणाला घेतलेले आहेत. प्रभाकर हॅलो. मोरे. हॅलो नमस्कार अरुण कदम बोलताय. हा मीच बोलतोय अरुण कदम बोलतोय. नमस्कार सर तुम्ही जिंकलेला आहात. मी जिंकलेलो आहे. आता मी जिंकलेलो आहे. मी सरपंच होणार आहे. तुझ्या शेतावरून आता असा ब्रिज काढणार आहे. तुझ्या कणसाला सुद्धा मी टॅक्स लावणार आहे. तुला बाहेर परूच देणार नाही वसाऱ्या. बाहेर पडला तरी तुला टॅक्स लावणार आहे. मी आता तुला सोडणार नाही वसाऱ्या. मांजा इकडून तू असं ओव्हरब्रिज कर. आता मिळालास तू आयुष्यातून उठणार मना नडताच वसाऱ्या. एक मिनिट एक सांगू का मी तुम्हाला? काय झाला? निकाल कधीच जाहीर झालेला म्हणजे? आहे आणि तुम्ही हारलेले आहात. प्रभाकर मोरे जिंकलेत ग्रामपंचायत. एक मिनिट थांबा मी फोन करतो. कोणीतरी भंकस केली असेल तुम्ही चेक करा. अरे करते ना फोन जर थांब ना. हॅलो हॅलो. हा हॅलो मी अरुण कदम बोलतोय. अरे हा नमस्कार अरुण कदम साहेब मी हा, आता तुम्हाला फोन केला होता. हा, मी जिंकले ना? काय हो तुम्ही जिंकलेला आहात. तुम्ही जे शब्दकोड पाठवलं होतं दैनिक MSG ला त्यात तुम्ही जिंकलेला आहात. त्यासाठी तुम्हाला 1 किलो डिटर्जंट पावडर टूथब्रश आणि टूथपेस्ट आणि साबण 4 अंग धुवायचे असे आम्ही देणार आहोत. तुम्ही कृपया आमच्या कार्यालयात येऊन ते कलेक्ट करा. तुमची ओळख दाखवणारं कुठलं तरी ओळखपत्र बरोबर ठेवा आणि एक साक्षीदार काय झालं? चेतना मी जिंकलोय पण 1 किलो डिटर्जंट पावडर ना आंघोलीचं साबण दिलंय त्याने म्हणा. काय रे मी जिंकलोय पण डिटर्जंट पावडर ना आंघोलीचं साबण मला वा वा मग एक काम कर ती डिटर्जंट पावडर आहे ती सगळी अंगाला चोल वरनं साबण सगळं अंगाला चांगलं फास्ट चांगलं आणि वरनं लिंबू पील आणि आंघोळी कर. माणूस काय मारू हे तुझ्या 300 मिसलची ऑर्डर कॅन्सल. आपण पुढची ऑर्डर खाऊ. अरे बजा. क्या बात है फायनली फरसाण जिंकलाच. मला फार आनंद झालाय. भारी परफॉर्मन्स. प्रसादा मला एक्सपेक्टेड होतंच फरसाण म्हटल्यानंतर प्राजक्ता तू असणारच येणारच किंवा प्लॅटॉनिक म्हटल्यानंतर सई पण म्हणजे लिंबू आणि पण हे बघा फायनली काय आहे लक्षात घ्या की तुझं फरसाण असेल आणि तुझं लिंबू असेल पण फरसाणवर जेव्हा लिंबू पिळलं जातं ना तेव्हा त्याची चव खरी चटकदार लागते. तसाच चटकदार परफॉर्मन्स झाला जेव्हा हे फरसाण आणि हे लिंबू मिक्स झालं तेव्हा त्याची चव काहीतरी आगळी झाली. मजा आली. रंजक परफॉर्मन्स टेस्टी परफॉर्मन्स मजा आली. सई एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता आणि तुम्हाला खूप दिवसांनी म्हणजे आपले सेट सिरीजेस आहेत त्याच्यापेक्षा बाहेर आम्ही बघितलं याचा वेगळा आनंद होता आणि खूप मजा आली. मस्त कॉन्सेप्ट होती. तुम्ही सादर पण छान केली आणि पारसमणी तुम्हाला एवढंच सांगते की प्लॅटॉनिक जेव्हा तुमच्या बरोबर असेल तेव्हा तुम्ही कायमच जिंकाल. अरुण दादा मस्त मजा आणलीत. वा 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 बहारदार परफॉर्मन्स. थँक्यू गाईज. मंडळी हास्याचा हा प्रवाह असाच खळाळत राहील. वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा.